चलो गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक. काल आपण एक नवीन सिरीज चालू केली होती, त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन आन्सरचं डिस्कशन करतोय. तर काल आपण 5 प्रश्नांची चर्चा केली होती. सॉइल सायन्सचं मॉड्यूल आपलं चालू आहे. मॉड्यूल नंबर 1, मॉड्यूल नंबर 2 यांचं डिस्कशन आपलं झालंय. आज आपल्याला मॉड्यूल नंबर 3 आणि 4 यांची चर्चा करायची आहे. याच्यामध्ये मॉड्यूल नंबर 3 मध्ये आपण सॉइल्स ऑफ इंडिया आणि त्याच्यावर विचारलेले प्रश्न, इंटरेस्टिंग प्रश्न असणार आहे, तुम्हाला नंतर लक्षात येईल, त्यांचं डिस्कशन करतोय. आणि सॉइल मधले ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स ज्याच्यावर प्रश्न विचारला जातो त्यांचं पण डिस्कशन आपल्याला करायचं. ठीक आहे. सो तुम्हाला सर्व जो काही डेटा द्यायचा होता या लेक्चरचा ऑलरेडी ऍपमध्ये अपलोडेड आहे. त्यामध्ये कन्सेप्ट शीट ही थोडीशी व्यवस्थित बघून घ्या. जो कोणत्या प्रश्नाचं डिस्कशन आपण करणार आहे तो कन्सेप्ट थोडासा ग्राफिकली प्रेझेंट करण्याचा प्रयत्न तिथे केलाय. स्पेलिंग मिस्टेक थोडंफार असू शकतात. ठीक आहे, त्याला थोडंसं तुमच्याकडनं मॅनेज करण्याचा प्रयत्न करा. ओके, सो पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. पहिला प्रश्न आहे एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल्स. पहिला क्वेश्चन आहे एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल्स इन इंडिया बेस्ड ऑन ICAR क्लासिफिकेशन. हा शब्द महत्वाचा आहे बघा. ठीक आहे, सो डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल बेस्ड ऑन ICAR क्लासिफिकेशन अँड देअर मेन कॅरेक्टरिस्टिक्स इन रिलेशन टू क्रॉप प्रोडक्शन. ओके, सो काल जे मी तुम्हाला सांगितलं होतं लोकस आणि फोकस, या क्वेश्चनच्या लोकसचा जर विचार केला, या क्वेश्चनच्या लोकसचा जर आपण विचार करत असेल तर याचा लोकस सॉइल्स ऑफ इंडिया आपल्याला दिसून येतो. हा क्वेश्चन प्रत्येक एक्झामिनेशन मध्ये राहणार आहे. ठीक आहे, फॉरेस्ट्री मध्ये दिसेल किंवा सिव्हिल्स मध्ये दिसेल. सॉइल्स ऑफ इंडिया थोडंसं व्यवस्थित करायचं. GSच्या पर्स्पेक्टिव्हने याचं उत्तर लिहिणं अपेक्षित नाहीये. ठीक आहे, ही एक गोष्ट थोडीशी क्लॅरिटी आत्ता असू देत. मग भारतामध्ये जे वेगवेगळे सॉइलचे गट दिसतात, कोणते आहेत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, इथं प्रश्न विचारला जातो. आणि स्पेसिफिकली या क्वेश्चन मध्ये त्याचं क्लासिफिकेशन विचारलंय आणि सोबतच क्रॉपसाठी गरजेचं त्यांचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे. ठीक आहे, याच्यावर फोकस आपल्याला करायचा आहे. बाकीचा जास्त डेटा लिहित बसू नका. एवढे 2 डेटा जरी आपल्याला लिहिता आले तरी सुद्धा चालतं. आता भारतातल्या ज्या सॉइल्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन 2 पद्धतीनं करता येतं. पहिलं क्लासिफिकेशन ICAR बेस्ड आहे, ज्याच्यामध्ये मग एल्युव्हियल सॉइल आल्या, ब्लॅक कॉटन सॉइल आल्या. आणि दुसरं USDA बेस्ड क्लासिफिकेशन दिसतं आपल्याला, ज्याच्यामध्ये वर्टिसोल, इन्सेप्टिसोल आल्या, एंटिसोल्स आल्या. ठीक आहे, सो हे 2 वेगवेगळे क्लासेस आपल्याला सॉइलचे इथं सांगता येतात. यातलं ICARचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचंय. ठीक आहे, सो क्लासिफिकेशन आणि क्रॉपच्या डेव्हलपमेंटसाठी कोणकोणत्या प्रॉपर्टीज त्या क्लासिफिकेशनच्या गरजेच्या आहेत, या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला सांगता येतो. मग आता सगळ्यात पहिलं महत्वाचा अस्पेक्ट, याचं कन्सेप्ट शीट आपल्याला बघावं लागेल. हे कन्सेप्ट शीट ऑलरेडी तुमच्या कोर्समध्ये तिथं शेअर केलेलं आहे. ठीक आहे, कन्सेप्ट शीट शक्य झालं तर प्रिंटआउट मारून घ्या. नंतर तुम्हाला 1 पेज रिव्हिजनसाठी ते कन्सेप्ट शीट्स कामाला तिथे येऊ शकतात. ठीक आहे, सो ICARनं भारतामधल्या सॉइल्सचे 8 मेजर क्लासेस सांगितलेले आहेत. हे मेजर क्लासेस तुम्हाला कन्सेप्ट शीटमध्ये दिसतात. यातली सगळ्यात महत्वाची सॉइल ही आपल्याला अलुव्हियल सॉइल सांगता येते, जी नॉर्थ इंडियन बेल्टमध्ये आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, गंगा असेल, सिंधू असेल, ब्रह्मपुत्र असेल, या नद्यांनी जो गाळ टाकलेला आहे, या गाळापासून हा अलुव्हियलचा बेल्ट तयार झाला. याला आपण अलुव्हियल सॉइल्सच्या नावाने तिथं ओळखतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी सॉइल जी आहे ही ब्लॅक कॉटन सॉइल आहे. महाराष्ट्रामध्ये दिसणारी रेगूर किंवा ब्लॅक कॉटन सॉइल आपल्याला सांगता येते. त्याच्यानंतर तिसरी सॉइल रेड आणि येलो सॉइल्स. ठीक आहे, रेड सॉइल्स लक्षात घ्या. त्यानंतर चौथी मेजर लॅटेरायटिक सॉइल्स आपल्याला दिसून येणार आहे. लॅटेरायटिक सॉइल्स कोकणामध्ये दिसतात, जिथं पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे. इथं आपल्याला कोकणामध्ये ही जी सॉइल आहे ही सॉइल आपल्याला दिसून येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या सॉइल्स मध्ये मेजर गट जो आहे तो अरिड आणि डेझर्ट सॉइलचा राजस्थानमध्ये आपल्याला दिसतो. फॉरेस्ट आणि माउंटन सॉइलचा आहे, सलाइन अल्कलाइनचा आहे. सगळ्या शेवटी पीटी आणि मार्शी सॉइल्स आपल्याला दिसतात. आता आउट ऑफ दीज 8 सॉइल्स महत्वाच्या कोणत्या आहेत? आउट ऑफ दीज 8 सॉइल्स महत्वाच्या पहिल्या 4 आपल्याला सांगता येतात. 4चं कारण काय? याचा एरिया सर्वात जास्त आहे, मग याचा एरिया आहे, मग याचा एरिया आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली प्रॉब्लेम सॉइलचा एक खूप मोठा गट आपल्याला सलाइन अल्कलाइन सॉइलच्या फॉर्म मध्ये तिथं दिसणार आहे. ठीक आहे, सो तुम्हाला मिनिमम या चौघांचे तरी चांगले कॅरेक्टरिस्टिक्स माहिती असणं गरजेचं. म्हणजे असं इमॅजिन करून चला, तुम्हाला पेपरमध्ये हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स, या 4 सॉइलचे कॅरेक्टरिस्टिक्स तोंडपाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता क्वेश्चनच्या फोकसने जर आपण बघितलं तर पहिला गट जो आहे तो एल्युव्हियल सॉइल्स आपल्याला दिसतो. एल्युव्हियल सॉइल्स म्हणजे रिव्हरचं डिपोजिशन तिथं असतं.
ठीक आहे. सो हे रिव्हर डिपॉझिट्स असणार आहेत. जनरली डीप सॉइल ही असते आणि याच्यामध्ये सँडी लोम टू क्ले लोम, ओके, हे व्हेरिएशन आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर फर्टिलिटी स्टेटस जर आपण विचार केला तर या सॉइल जनरली, आता बघा इथं काय सांगणं अपेक्षित आहे, क्वेश्चन मध्ये आपण बघितलं होतं क्रॉपच्या पर्स्पेक्टिव्हनं या सॉइल्सला इलॅबरेट करा, अशा पद्धतीचा तो आपला फोकस तिथे दिसतोय. म्हणजे सॉइलच्या प्रॉपर्टीज बऱ्याच आहेत. त्या बऱ्याच प्रॉपर्टीज मध्ये क्रॉप मॅनेजमेंटमध्ये, क्रॉप प्रोडक्शन मध्ये महत्वाच्या कोणत्या प्रॉपर्टीज आहे, मला फर्टिलिटी स्टेटस सांगावं लागेल, मला त्याचं पीएच स्टेटस सांगावं लागेल, मला त्याची डेप्थ सांगावं लागेल, बरोबर. सो या ज्या क्रॉपच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत त्या सॉइलच्या, त्यांना मला उत्तरामध्ये घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली आपल्याला फर्टिलिटी स्टेटस इथं दिसतं बघा, मॉडरेट टू हाय फर्टिलिटी आपल्याला सांगता येते. नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे, ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमी आहे, झिंक आणि फॉस्फरसचं प्रमाण या लोवेल सॉइल्समध्ये कमी असलेलं आपल्याला दिसतं. मग आता यांना प्रॉपर मॅनेज कसं करता येईल, तर ते जे प्रॉब्लेम सांगितलेले आहेत ते प्रॉब्लेम्स आपल्याला इकडे मॅनेज करावे लागतील. जसं की फॉस्फरस जे आहे ते टाकावं लागणार आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यामध्ये कमी आहे, तो ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा आपल्याला या सॉइल्समध्ये तिथं टाकावा लागणार आहे. आणि ऍग्रिकल्चर पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं तर ही सर्वात महत्वाची सॉइल सिस्टीम मानली जाते. मानण्याचं कारण भारताची फूड सिक्युरिटी ज्या पिलर्सवर अवलंबून आहे, राईस आणि व्हीट क्रॉपिंग पॅटर्नवर, हा राईस आणि व्हीट क्रॉपिंग पॅटर्न आपल्याला अल्युव्हियल सॉइल्समध्ये दिसणार आहे. ठीक आहे. बाकीच्या डिटेल्स नंतर गो थ्रू करून घ्या. ओके. सो जे पॉइंट मी आता इथं टच केलेले आहेत तेवढे पॉइंट्स तुमच्या उत्तरामध्ये येणं गरजेचं. त्याच्यानंतर सॉइलचा दुसरा टाईप जो दिसतो आपल्याला, तो ब्लॅक कॉटन सॉइलचा किंवा याला रेगूर सॉइल्स आपण म्हणणार आहे. हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे किंवा एकूणच आपला जो प्लॅटू रिजन आहे इंडियाचा, इंडियाची जॉग्राफी थोडंसं सॉइलसाठी चांगली माहिती असणं गरजेचं आहे बघा. ठीक आहे. सो जो प्लॅटू रिजन आहे त्या प्लॅटू रिजनमध्ये रेनफेड एरियामध्ये ब्लॅक कॉटन सॉइल जे आहेत त्या तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. आता जनरली ब्लॅक कॉटन सॉइलचे सगळे फीचर्स आपल्याला माहिती असतात, जसं की नायट्रोजन कमी आहे, फॉस्फरस कमी आहे, पोटॅश त्याच्यामध्ये जास्त दिसतो, कॅल्शियमचं प्रमाण याच्यामध्ये जास्त दिसणार आहे. आणि या सॉइल्स अल्कलाईन असतात. या सॉइल ज्या आहेत त्या कशा आहेत, अल्कलाईन सॉइल्स आहेत. कलर त्यांचा ब्लॅक आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे. सो व्हेरी हाय स्मेक्टाईट क्ले पार्टिकल इथे दिसून येतात. हे मेन्शन जो आहे, हा स्मेक्टाईट क्लेचा जो मेन्शन आहे, हा मेन्शन आपलं उत्तर ऑप्शनलचं करतं, बरोबर. सो बघा, मी आत्ताच जे डिस्क्रिप्शन तुम्हाला दिलं ते जीएसच्या पर्स्पेक्टिव्हचं आहे. ऑप्शनलच्या पर्स्पेक्टिव्हचं डिस्क्रिप्शन काय, सॉइल मध्ये कोणती क्ले दिसणार आहे, स्मेक्टाईट क्लेज आहे. स्मेक्टाईटचा काय फायदा आहे, वॉटर होल्डिंगसाठी या स्मेक्टाईट क्लेज ज्या आहेत त्या महत्वाच्या असतात. ठीक आहे. सो सॉइल प्रॉपर्टी आपल्याला अशा तिथं डिफाईन कराव्या लागतात. हाय मॉइश्चर स्टोरेज दिसणारे, स्ट्रॉंग श्रिंक आणि स्वेल नेचर आपल्याला दिसून येणार आहे. आणि या सॉइलमध्ये उन्हाळ्यामध्ये डीप क्रॅक्स हे सुद्धा आपल्याला ऑब्झर्व होतात. त्याच्यानंतर या सॉइलचं डिफाइनिंग फीचर इनफिल्ट्रेशन आणि ड्रेनेजचं सांगता येतं बघा, कारण या सॉइलमध्ये पाणी साठवून ठेवलं जातं, त्यामुळे ड्रेनेज पोअर असलेलं सांगता येतं, बरोबर. इन्फिल्ट्रेशनचा रेट सुद्धा या सॉइल्समध्ये कमी असलेला दिसून येतो. ठीक आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी थोडीशी या सॉइल्सची जास्त आहे. आता कोणत्या क्रॉपसाठी हे सुटेबल आहे, जे नावं महाराष्ट्रामध्ये आठवतील सगळी ठोकून टाका. ब्लॅक कॉटन सॉइल आहे म्हणून कॉटनसाठी गरजेचं आहे, सोरगम इथं असणार आहे, सोयाबीन इथं असणार आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली इथं आपल्याला शुगर केन सुद्धा मेन्शन करता येऊ शकतं. आणि मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीजचा जर विचार केला तर ब्रॉड बेस फरो फॉर द ड्रेनेज गरजेचं आहे. फरोज आपल्याला तिथे काढावे लागतील. कशामुळे काढायचे, तर पाणी साठून राहते, ते पाणी पटकन झिरपवायचं सुद्धा आहे खाली, त्याचं इन्फिल्ट्रेशन झालं पाहिजे, त्यासाठी ती फरो मेथड गरजेची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर इथं टाकणं गरजेचं आहे. आणि फॉस्फरस मेजॉरिटी आपल्याला इथं फॉस्फरसचं मॅनेजमेंट करावं लागतं. फॉस्फरस प्रचंड कमी या सॉइल्समध्ये आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेड सॉइल्सकडे आपण जातो. रेड सॉइल्स जे आहेत या लाईट टेक्स्चर्ड असतात, वेल ड्रेन्ड असणार आहेत, बेस सॅच्युरेशन यांचं कमी असतं, आणि मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा कम्पेअर्ड टू ब्लॅक सॉइल्स कमी असलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. इथे एक सिंपल लॉजिक काय लक्षात ठेवायचं माहितीये का, म्हणजे भारताचा जर आपण विचार केला तर हा वरचा जो पट्टा आहे हिमालयाच्या खाली ते पठारापर्यंतचा, हा एल्युव्हियल बेल्ट आपल्याला दिसतो, आणि त्याच्या खाली असणारं जे आपलं पठार आहे, या पठारावर ही वेस्टर्न साइड जी आहे सह्याद्रीच्या ईस्ट बाजूला दिसणारी, हा ब्लॅक कॉटनचा पट्टा आहे. इथं रेनफेड सिच्युएशन्स असतात. आणि दुसरा राहिलेला जो शिल्लक राहिलेला जो बेल्ट आहे, इथं पावसाचं प्रमाण जास्त आहे. पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ऑक्सिडेशन जास्त होणार आहे, म्हणून इथं आपल्याला ऑक्साइड्स जास्त असलेल्या
रेड सॉइल्स दिसून येणार आहे. ठीक आहे, हा एक इंटरेस्टिंग आस्पेक्ट तुम्हाला इथं सांगता येऊ शकतो, लक्षात ठेवता येऊ शकतो. राईट, सो त्या रेड सॉइल्स, सो यांचं बेस सॅच्युरेशन नक्कीच कमी असतं, मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी यांची कमी असते. फर्टिलिटीचा विचार केला तर नॅचरल फर्टिलिटी कमी आहे, डिफिशियन्सीज मध्ये नायट्रोजन कमी दिसणार आहे, ऑर्गॅनिक कार्बन कमी दिसणार आहे, फॉस्फरस कमी दिसणार आहे, सल्फर तिथं कमी दिसणार आहे. त्यानंतर सुटेबल क्रॉप्स मध्ये आता सिच्युएशन सिमिलर आहे, आपली आणि त्यांची सिच्युएशन काय खूप जास्त वेगळी अशी आपल्याला सांगता येत नाही बघा. ठीक आहे, फक्त इथं अरे काय व्हायला लागलंय, इथं ऍडिशनल सांगायचं झालं, ऍडिशनल इथं कोणतं क्रॉप घेतलं जातं तर पाणी जास्त असल्यामुळे, पावसाचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं जास्त आहे, सो पाणी जास्त असल्यामुळे इथं ऍडिशनली कोणतं क्रॉप येणार आहे, राईस क्रॉप येणार आहे. ठीक आहे, हा एक इंटरेस्टिंग आस्पेक्ट लक्षात ठेवा. ऑक्साईडचं प्रमाण जास्त असल्यामुळं या सॉइल्स असिडिक इन नेचर्स असतात. मग मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीमध्ये सर्वात महत्वाची मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी असते या सॉइलचं हे असिडिक नेचर कमी करणं, म्हणजेच तिथं आपल्याला लायमिंगच्या प्रोसेसेस, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटच्या प्रोसेसेस, एफआयएन आणि ग्रीन मॅन्युअरिंगच्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या न्याव्या लागतात. त्याच्यानंतर पुढचा सॉइल टाईप जो आहे तो आपला लॅटेरायटिक सॉइल्सचा आहे. लॅटेरायटिक सॉइल्सचं वैशिष्ट्य काय, जिथं गरजेपेक्षा जास्त पाऊस पडतो, गरजेपेक्षा जास्त पाऊस म्हणतोय त्या रिजनमध्ये बऱ्यापैकी इलेमेंट जे असणार आहेत निघून जाणार आहेत, महाग फक्त अल्युमिनियम आणि फेरस राहणार आहे. अल्युमिनियम आणि फेरस ज्या सॉइल्स मध्ये असते तिथं फर्टिलिटी नसणारच आहे, सगळं निघून गेले. त्याच्यानंतर अल्युमिनियम आणि फेरस असल्यामुळे या सॉइल्स ज्या आहेत त्या असिडिक सॉइल्स असतात, सो आपल्याला मॅनेजमेंटमध्ये यांना मग बेसिक करावं लागेल. ठीक आहे, हा एक आस्पेक्ट तिथं लक्षात ठेवता येऊ शकतो. सो इंटेन्स लीचिंग आहे, ह्युमिड क्लायमेटमध्ये आपल्याला या सॉइल्स दिसणार आहेत, गरजेपेक्षा जास्त पाऊस कोकणामध्ये तुम्हाला या सॉइल्स दिसतात. सेस्टॉक्साइड्स तुम्हाला इथं दिसतात, अल्युमिनियम आणि फेरस इथं जास्त दिसून येतं. असिडिटी जास्त आहे म्हणजेच यांचा पीएच सुद्धा आपल्याला कमी दिसणार आहे आणि सगळं मटेरियल वाहून गेल्यामुळे यांच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रिएंटचे रिझर्व सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले इथं सांगता येणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर फॉस्फरसचा एक मेजर इश्यू असतो बरं का. इथं फॉस्फरसचा एक मेजर इश्यू असतो, फॉस्फरस अनअवेलेबल फॉर्म मध्ये जातं, कारण तिथं अल्युमिनियम आहे, कारण तिथं फेरस मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सो फॉस्फरस अनअवेलेबल फॉर्म मध्ये राहणार आहे, फॉस्फरसचं फिक्सेशन सॉइल मध्ये जास्त होणार आहे, म्हणून प्लांटला फॉस्फरस सहसा या लॅटेरायटिक सॉइल्स मध्ये मिळत नाही. मग आपल्याला मॅनेजमेंटमध्ये त्याला थोडासा जास्तीचा टाकावा लागणार आहे. ठीक आहे, हे थोडं कोरिलेट आपल्याला करावं लागेल. आता कोकणामध्ये काय काय घेतलं जातं, रबर प्लांटेशन आहे, कॅश्यू प्लांटेशन आहे, अरेकनट प्लांटेशन आपल्याला दिसून येतं. सोबतच जिथं थोडीफार सपाट जमीन आहे, या सपाट जमिनीमध्ये आपण राईस कल्टिवेशन बघू शकतो. आंब्याची झाडं आपल्याला तिथे दिसणार आहेत, सो हॉर्टिकल्चरच्या बराचसा तिथं आस्पेक्ट जो आहे तो दिसतो. आणि जिथं उंची जास्त आहे सह्याद्रीज मध्ये, तिथं आपल्याला कॉफी प्लांटेशन, स्पेसिफिकली कर्नाटकाच्या रिजनमध्ये, कर्नाटकाच्या सह्याद्रीच्या रिजनमध्ये, बाबूबुदान टेकड्यांमध्ये हे कॉफी प्लांटेशन सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इथे दिसणार आहे. ठीक आहे, सो हा एक ओव्हरव्ह्यू आपल्याला लॅटेरायटिक सॉइल्सचा देता येतो. त्याच्यानंतर राहिलेल्या गटामध्ये मेजर गट जो आहे आपला, बाकीचं कन्सेप्ट नंतर बघून घ्या. सो राहिलेल्या गटामध्ये मेजर गट जो आहे आपला तो आहे सलाइन अल्कलाइन सॉइलचा, यांना आपण प्रॉब्लेम सॉइल सुद्धा म्हणतो. अशा सॉइल्स ज्यांची सलिनिटी खूप जास्त आहे, अशा सॉइल्स ज्यांची अल्कलिनिटी खूप जास्त आहे. सलिनिटी जास्त आहे म्हणजे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये जास्त असणार आहे, अल्कलिनिटी जास्त आहे म्हणजे पीएच जास्त आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली सोडियमचं प्रमाण जास्त आहे आणि कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे. आता सलाइन अल्कलाइन सॉइल्स नॅचरली तयार होतात अरिड रिजन्स मध्ये, जिथं पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे, किनारपट्टीच्या भागामध्ये जिथं सी वॉटर इंट्रुजन आपल्याला दिसतं, आणि इरिगेटेड ट्रॅक मध्ये जिथं कॅनल इरिगेशन खूप चांगलं आहे, अशा वेगवेगळ्या झोन्समध्ये या सलाइन अल्कलाइन सॉइल्स तयार होतात. जसं की पंजाब हरियाणामध्ये तयार झाल्यात, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर साईडला ह्या तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात, आणि भारताची अख्खी किनारपट्टी इथे या सलाइन सॉइल्स आपल्याला दिसणार आहेत. सलिनिटी आणि अल्कलिनिटी थोडीशी अरिड रिजन मध्ये जास्त असते, म्हणून ब्लॅक कॉटन सॉइलच्या एरियामध्ये सुद्धा या सलाइन अल्कलाइन सॉइलचे बरेचसे पॅचेस ड्यू टू इरिगेशन तयार झालेले आपल्याला सांगता येणार आहेत. ठीक आहे, सो हे एक वरवरचं डिस्क्रिप्शन आपल्याला सलाइन अल्कलाइन सॉइल्सचं देता येतं. सो सलाइन सॉइल्स म्हणजे सोल्युबल सॉल्टचं प्रमाण जास्त, अल्कलाइन सॉइल्स यांना सोडिक सॉइल सुद्धा म्हटलं जातं, यांच्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे, याचा फटका कशावर बसतो, फिजिओलॉजिकल सिच्युएशन्स प्लांटच्या अफेक्ट होतात, प्लांट सर्व्हाइव्ह करत नाहीये, प्लांट जे आहे ते सफोकेट व्हायला तिथं सुरू होतो, ऑस्मोटिक
प्रॉपर पाण्याचे ऑस्मोसिस त्या प्लांटमध्ये तिथे घडणार नाही, मुळांना पाणी ओढून घेता येणार नाहीये. ठीक आहे, हा एक मेजर इम्पॅक्ट आपल्याला सलाइन अल्कलाइन सॉइल्स मध्ये दिसणार आहे. इन्फिल्ट्रेशनचा रेट कमी असतो. सोडिसिटी जी आहे ही सॉइलच्या स्ट्रक्चरला डिस्ट्रॉय करते. काल पण आपण बघितलं होतं, कॅल्शियम जोडून ठेवण्याचं काम करते, सोडियम डिफ्लॉक्युलेशनचं काम तिथं करणार आहे. सो सॉइलचं स्ट्रक्चर पूर्णपणे अल्कलाइन सॉइल्समध्ये डॅमेज झालेलं असतं. म्हणून बघा, ती चोपन जमीन जी असते ना आपल्याकडची, त्या चोपन जमिनीवर तुम्ही काही बी डोकं लावा, तिथं काहीच उगवलं जात नाही. स्ट्रक्चर पूर्णपणे डॅमेज आहे. चोपन जमीन तुमची फील्ड कॅपॅसिटीला येतच नाही, का तर सगळं पाणी त्याच्यामध्ये अडकून पडलेलं असते. नो इन्फिल्ट्रेशन ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे, सो हा एक इंटरेस्टिंग अस्पेक्ट आपल्याला सांगता येतो. सुटेबल क्रॉप्स मध्ये असे क्रॉप्स जे सॉल्टला चांगल्या पद्धतीनं टॉलरेट करू शकतात. ठीक आहे, मेकॅनिझम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज मध्ये लिचिंग करावी लागेल, जिप्सम ऍप्लिकेशन करावं लागेल, ग्रीन मॅन्युअरिंग किंवा सबसर्फेस ड्रेनेज आपल्याला तिथं करावं लागेल, कारण इन्फिल्ट्रेशन रेट कमी असल्यामुळे सबसर्फेस ड्रेनेज तिथं गरजेचं आहे. आणि या अल्कलाइन सॉइल्स असल्यामुळे आपल्याला इथं काय व्हायला लागलं, या सॉइल्स अल्कलाइन असल्यामुळे आपल्याला इथं ऍसिडिटी आणावी लागेल. जी ऍसिडिटी ग्रीन मॅन्युअरिंग मध्ये, जी ऍसिडिटी जिप्सम ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला दिसून येते. ठीक आहे, सो हा एक ओव्हरऑल कॉन्सेप्ट जो आहे हा सॉइल्सचा आपल्याला सांगता येतो बघा. ठीक आहे, बाकीच्या मायनर सॉइल ग्रुप्स आहेत, बाकीचे ग्रुप जे आहेत ते मायनर सॉइल ग्रुप्स आहेत. जनरली क्वेश्चन सुद्धा विचारला जात असताना ए नीड टू एक्सप्लेन करा असा काहीतरी असतो, किंवा अल्युवियलवर स्पेसिफिकली क्वेश्चन येतो, किंवा ब्लॅक कॉटन सॉइलवर स्पेसिफिकली क्वेश्चन तिथे विचारला जातो. ठीक आहे, सो थोडंसं सॉइल्स व्यवस्थित करून ठेवा. मग आता क्वेश्चन कडे जाऊयात. डिफरंट टाइप्स बघितले. मेजर 8 टाइप्स आपल्याला दिसतात. अल्युवियल आहे, ब्लॅक कॉटन आहे, रेड आहे, लॅटेराइटिक आहे, अरिड डेझर्ट आहे, फॉरेस्ट माउंटेन आहे, सलाइन अल्कलाइन आहे, सगळ्यात शेवटी पीटी आणि मार्शी सॉइल्स आपल्याला दिसून येतात. सो आयसीआर न एकूण 8 मेजर क्लासेस जे आहेत भारतामधले हे तिथं दिले. आता नेमकं उत्तरामध्ये काय लिहायचं, असं उत्तर किंवा असा डेटा तुम्हाला इन्क्लूड करायचा आहे, जो डेटा कशासाठी गरजेचा आहे, आपल्या क्रॉप प्रोडक्शन साठी गरजेचा आहे. तोच डेटा लिहायचा. कुठं आहे, कशामुळे ती प्रॉपर्टी आली, असलं काही सुद्धा करायचं नाही. क्रॉप प्रोडक्शन साठी त्यातली कोणती महत्वाची गोष्ट आहे ती फक्त मला इथं मेन्शन करायची आहे. फॉर एक्झाम्पल, कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघा, अल्युवियल सॉइल्स पासून आपण सुरुवात करतोय. अल्युवियल सॉइलच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये मी सगळ्यात पहिला मुद्दा काय टाकलाय, सँडी टू क्लेई लोम आपण इथं टाकलेला आहे. म्हणजेच काय, इनफिल्ट्रेशन दाखवण्याचं काम हा लोमी नेचर तिथं करतोय. त्याच्यानंतर इंटरकल्चरल ऑपरेशन्स किती ताकदीनं करायचे हे सांगण्याचं काम हे लोमी नेचर तिथं करणार आहे. जनरली इथं ताकद जास्त लागत नाही, सॉइल भुसभुशीत असते, कमी वजनाची असते. सो ब्लॅक कॉटन सॉइल सारखा मोठा एचपीचा ट्रॅक्टर तिथं वापरण्याची आपल्याला गरज दिसणार नाही. या सॉइल्स डीप आहेत का, तर खूप मोठं अल्युवियल डिपॉझिट तिथं झाले. बरोबर, जास्तीत जास्त 6 किलोमीटरचं डिपॉझिशन आपल्याला नॉर्थ इंडियन बेल्टमध्ये दिसून येतं. आणि ऍव्हरेजचा विचार केला तर 1 ते 2 किलोमीटरचा ऍव्हरेज येतो. ठीक आहे, सो 1 ते 2 किलोमीटर ती सॉइलची डेप्थ आपल्याला तिथे दिसणार आहे. सो या डीप सॉइल असणार आहेत आणि यांची फर्टिलिटी चांगली असते, मॉडरेट टू हाय फर्टिलिटी आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर क्रॉप्स स्पेसिफिक जर मी विचार करत असेल तर इथं भारतातला सगळ्यात महत्वाचा क्रॉपिंग पॅटर्न दॅट इज राईस अँड व्हीट क्रॉपिंग पॅटर्न दिसतो. खरीपमध्ये राईसचं कल्टिवेशन, रबीमध्ये व्हीटचं कल्टिवेशन. त्याच्यानंतर शुगर केन कल्टिवेशन सुद्धा इथं आपल्याला एमपी आणि बिहारमध्ये दिसून येणार आहे. ज्यूट कल्टिवेशन आपल्याला वेस्ट बेंगॉलमध्ये दिसून येणार आहे. त्यानंतर मेज कल्टिवेशन, जिथं पॉप्युलेशनचे पॉकेट्स जास्त आहेत, कारण मेज जनावरांसाठी गरजेचे, जनावर माणसांसाठी गरजेचे आहेत. ठीक आहे, सो मेज कल्टिवेशन इथं राहणार आहे. सोबतच पल्सेस मला टाकावे लागतील. पल्सेसमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा पल्स इथं कोणता आहे, अरहर किंवा तूर डाळ लागेल आपल्याला, प्रोटीनचा सोर्स आहे. आणि ऑइल सीड्स मध्ये आपण मस्टर्ड घेणार आहे. बरोबर, सो हे क्रॉप्स इथं स्पेसिफिकली सांगता येऊ शकतात. मॅनेजमेंटमध्ये इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करावं लागेल, झिंक करेक्शन करावं लागेल आणि ड्रेनेजची काळजी तिथं आपल्याला घ्यावी लागेल. त्याच्यानंतर दुसरा सॉइलचा गट आहे ब्लॅक कॉटनचा, रेगुरचा. याच्यामध्ये हाय क्ले कंटेंट दिसतो, स्मेक्टाईट क्ले पार्टिकल जे ते जास्त दिसणार आहेत. स्लो ड्रेनेज आहे, सो ड्रेनेजचा एक मेजर इश्यू आपल्याला क्रॉप मॅनेजमेंटमध्ये दिसून येतो. मात्र यांची कॅटॅन एक्सचेंज कॅपॅसिटी खूप चांगली असते, हाय कॅटॅन एक्सचेंज कॅपॅसिटी दिसते. जिथं जिथं हाय कॅटॅन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे तिथं तिथं सॉइलची फर्टिलिटी चांगली असते. ही गोष्ट लक्षात ठेवा.
जिथं जिथं कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी चांगली आहे तिथे तिथे सॉइलची फर्टिलिटी चांगली आहे, कारण ते कॅटायन्स त्या सॉइलच्या पार्टिकलवर अटॅच होऊन राहतात आणि मग ते नंतर प्लांटला अवेलेबल होतात. बरोबर. सो हा एक इंटरेस्टिंग आस्पेक्ट लक्षात असू द्या. त्याच्यानंतर क्रॉप्समध्ये महाराष्ट्रातले सगळे कॉटन, सोयाबीन, सोरगम, पिजन पी असेल, व्हीट असेल, शुगरकेन पण तिथे टाकू शकता तुम्ही. आणि मॅनेजमेंटमध्ये ब्रॉडबेड फडोज आपल्याला काढावे लागतील. फरो का काढायचा आहे? इनफिल्ट्रेशनसाठी काढायचा आहे. रेसिड्यू मॅनेजमेंट करावं लागेल आणि मोस्ट इम्पॉर्टंटली नायट्रोजन आणि फॉस्फरस जे आपल्या सॉइल्समध्ये कमी आहे हे तिथं इन्क्लूड करावं लागेल. ठीक आहे. सो एवढं उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर रेड सॉइल्स जिथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे, पावसाचं प्रमाण जास्त आहे या रिजनमध्ये, सो या लाईट टेक्स्चर्ड असतात, यांची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी कमी असते, ऑर्गॅनिक कार्बन यांच्यामध्ये थोडासा कमी असलेला दिसून येतो आणि मोस्ट इम्पॉर्टंटली या सॉइल्स कशा आहेत? ऍसिडिक सॉइल आहेत, ऑक्साईडचं प्रमाण यांच्यामध्ये जास्त असणार आहे. ठीक आहे. सो सगळं घेतलं जातं. जसं की महाराष्ट्रामध्ये दिसणाऱ्या बऱ्यापैकी गोष्टी इथं आपल्याला सेम दिसणार आहेत. ऍडिशनली हा मिलेट्सचा बेल्ट आहे जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे. ऍडिशनली हा टोबॅकोचा बेल्ट आहे स्पेसिफिकली आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये. आणि ऍडिशनली इथं आपल्याला लो लँड एरियाजमध्ये समुद्राच्या बाजूला नद्यांमुळे राईसचं कल्टिवेशन सुद्धा या रेड सॉइल्स मध्ये दिसून येणार आहे. ठीक आहे. मॅनेजमेंटमध्ये आपल्याला सॉइल ऑर्गॅनिक कार्बन बिल्टअप करावा लागतो, फॉस्फरसचं प्लेसमेंट करावं लागतं, ऍसिडिक आहेत म्हणून लाइमिंगच्या ऍक्टिव्हिटीज तिथं करायच्या आहेत आणि यांची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळं मॉइश्चर कॉन्झर्वेशनच्या स्ट्रॅटेजीज तिथं वर्कआउट कराव्या लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या सॉइलकडे जाऊयात. पुढची सॉइल लॅटेरायटिक सॉइल, गरजेपेक्षा जास्त पाऊस, सो हायली लीच्ड सॉइल्स असतात, ऍसिडिक सॉइल्स असतात, फर्टिलिटी कमी आहे, लो कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी दिसणार आहे, फेरस आणि अल्युमिनियम ऑक्साईडचं प्रमाण इथं जास्त आपल्याला दिसणार आहे. मग क्रॉप्समध्ये नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये इथं टी कल्टिवेशन आहे, सह्याद्रीज मध्ये या सॉइल्स मध्ये कॉफी कल्टिवेशन दिसून येतं, रबर, कॅशू, कोकोनट, आणि जर व्हॅली असेल, सपाट जमीन असेल तर या सॉइल्स मध्ये आपल्याला राईस कल्टिवेशन सुद्धा दिसणार आहे. राईस आपण उतारावर नाही करू शकत, सपाट जमिनीवर त्याला करावं लागेल. बरोबर. सो इथं मेजॉरिटी बघा प्लांटेशन क्रॉप्स आपल्याला दिसतात. सो लॅटेरायटिक सॉइल्स त्यांची कॅपॅसिटीज कमी आहे, त्यामुळे कुठाने जास्त वाढवायची नाही, झाडं लावून टाकायची. गावाकडे असतं ना, पडीक जमीन आहे, झाडं लावून टाका. सो ही पडीक जमीन आहे, याच्यावर आपण झाडं लावली, फक्त लावत असताना हाय व्हॅल्यू झाडं आपण तिथं लावतोय. कॅशू त्याचं एक एक्झाम्पल, अरेकानट त्याचं एक्झाम्पल, कोकोनट प्लांटेशन इथे केले जाणार आहेत. कोकणातली सगळी झाडं जास्तीत जास्त तुम्ही याच्यामध्ये अजून मँगो पण ऍड करू शकता. मँगो कल्टिवेशन पण आपण या सॉइल्स मध्ये करतोय. मॅनेजमेंटमध्ये ऍसिडिक आहे म्हणून लाइमिंग आलं, ऑर्गॅनिक मॅटर काहीच नाही म्हणून ऑर्गॅनिक मॅटर ऍडिशन करणं आलं, आणि मगाशी तुम्हाला सांगितलं फॉस्फरसचं मॅनेजमेंट चांगलं करावं लागतं. ऍसिडिक सिच्युएशन्स मध्ये फॉस्फरस जो आहे तो फिक्स होऊन जातो, प्लांटला अवेलेबल तो राहत नाही. त्याच्यानंतर पुढची महत्वाची सॉइल डेझर्ट सॉइल. डेझर्ट सॉइल म्हणजे सँडी असणार आहे, न्यूट्रिशन स्टेटसचं पूर्णपणे बँड वाजलेलं असणार आहे, ऑर्गॅनिक कार्बन याच्यामध्ये कमी आहे, कॅल्कॅरियस सॉइल्स आहेत आणि सलिनिटीची रिस्क जास्त असते. वाय? क्लायमेटमुळे ही सलिनिटी येते. मी कालच तुम्हाला सांगितलं, पाऊस थोडासा पडला, जमिनीमध्ये गेला, खालून येताना सॉल्ट्स वर घेऊन आला, पाण्याचं इव्हॅपोरेशन झालं, खालचे सॉल्ट जमिनीवर येऊन बसले. सो सलिनिटीचा खूप मेजर धोका आपल्याला या अरिड किंवा डेझर्ट सॉइल्स मध्ये दिसतो. राजस्थानमध्ये हा खूप मोठा ट्रॅक दिसणार आहे बघा. इथं थंडी जास्त आहे म्हणून व्हीट, रबीचा पाऊस पडतोय म्हणून मस्टर्ड, थोडासा पाऊस जास्त पडत असेल तर कॉटन, पाऊस कमी पडत असेल तर मिलेट्स, आणि बऱ्यापैकी रिजन मध्ये पाश्चर. जॉग्राफी कोरिलेट करा, तुम्हाला इथं पिकं दिसायला सुरू होतील. मग आता मॅनेजमेंटमध्ये पहिले आपल्याला शेल्टर बेल्ट तिथं आणावे लागतील, कारण वाळवंटीकरण झाले आणि हे वाळवंटीकरण थोडंसं वाढू शकतं, डेझर्टिफिकेशन थोडंसं वाढू शकतं, म्हणून शेल्टर बेल्ट तिथं आपल्याला आणावे लागतील. झाडं लावायची आपली बांधानी. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा अस्पेक्ट, मायक्रो इरिगेशन गरजेचं आहे का तर पाणी कमी आहे, मल्चिंग गरजेचं आहे का तर पुन्हा पाणी कमी असलेलं आपल्याला दिसून येतं, आणि ड्रेनेजवर जे जास्तीचं ड्रेनेज आहे त्याच्यावर मला तिथं काम करावं लागतं. ठीक आहे. हे झालं डेझर्ट सॉइलचा एकूण अंदाज. त्याच्यानंतर पुढचा फॉरेस्ट आणि माउंटन सॉइलचा. फॉरेस्ट सॉइलच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, फॉरेस्ट सॉइलमध्ये झाडाची पानं खाली पडणार आहेत, पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे म्हणून तर फॉरेस्ट तिथं आलं. सो ऑर्गॅनिक मॅटर इनकॉर्पोरेशन त्या सॉइल्समध्ये जास्त असतंय, ह्युमिड कंडिशन आहे, उष्णता जास्त आहे, त्या ऑर्गॅनिक कार्बनचं ऑर्गॅनिक मॅटरचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिकम्पोजिशन चालू असतं. सो बरेचसे ऑर्गॅनिक ऍसिड्स या सॉइलमध्ये येतात आणि हे ऑर्गॅनिक ऍसिड्स या सॉइल्सला असिडिक बनवतात. ही स्टोरी थोडीशी लक्षात घ्या. लय मोठा पाला पाचोळा पडलाय, डिकम्पोज झालेला आहे, ऑर्गॅनिक ऍसिड्स रिलीज झालेले आहेत म्हणून ऍसिडिक सॉइल, आणि बेसेस ऍडिशनल तिथे येत नाहीयेत,
बरेचसे बेसेस पाण्यासोबत वाहून चाललेत आणि राहिलेले बेसेस प्लांटनं स्वतःच्या बॉडीमध्ये घेतलेत, म्हणून सुद्धा ऍसिडिक सॉइल. ठीक आहे. सो फॉरेस्ट एरियामध्ये जनरली सॉइल जे आहेत त्या असिडिक फॉर्म मध्ये आपल्याला दिसतात. क्रॉप्समध्ये असिडिक सॉइल मध्ये येणारे क्रॉप्स जसं की मेज, मिलेट्स, पोटॅटोज, फ्रुट्स आणि टी आपल्याला दिसणार आहे. आता माउंटेन्स असल्यामुळं टेरेसिंग करायचे, बॅरियर्स तिथं वाढवावे लागतील. ऍसिडिटी कमी करण्यासाठी लाइमिंग आपल्याला तिथं वाढवावी लागेल आणि ऑर्गॅनिक मॅटर बेस्ड फर्टिलिटी सुद्धा तिथं आपल्याला घेऊन यावी लागेल. पुढचा गट जो आहे तो सलाइन अल्कलाइन्स आहे. हाय सॉल्ट्स, ऑस्मोटिक स्ट्रेस दिसणारे, क्रस्टिंग दिसणारे. क्रस्टिंग आपल्या सॉल्ट लेअरमुळे तिथं दिसत असते. मग याच्यामध्ये येणाऱ्या पिकांमध्ये कॉटन आले, ग्रासेस आले, बार्ली आलं, राईस आलं. ड्रेनेज करावं लागेल का तर ड्रेनेज स्ट्रक्चरमुळे तिथं होत नाहीये. जिप्सम ऍडिशन आहे, ऑर्गॅनिक ऍडिशन आहे आणि इथं रेस बेड्सवर आपल्याला तिथं कल्टिवेशन करावं लागतं, जेणेकरून ड्रेनेज थोडं तरी बाहेर पडेल. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रकार मार्शी सॉइलचा वॉटरलॉक सिच्युएशन्स आहेत. वॉटरलॉक सॉइल जनरली ऍसिडिक असतात, न्यूट्रिएंट कंटेंट याच्यामध्ये कमी आहे आणि वॉटरलॉक सॉइल्स मध्ये आपण पॅडी कल्टिवेशन किंवा ड्रेनेज केल्यानंतर व्हेजिटेबल कल्टिवेशन आपण तिथं करू शकतो. आता ऍसिडिक असल्यामुळे यांना आपल्याला लाइमिंग करावं लागतं आणि फर्टिलायझर ऍप्लिकेशन मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागतं. ठीक आहे. सो हे झालं आपलं पहिल्या प्रश्नाचं खूप मोठं उत्तर. मुद्दामून जरा जास्त डिटेलमध्ये घेतलंय कारण मॉड्यूलच आपलं सॉइलच्या प्रॉपर्टीजचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं मॉडेल आन्सर दिलंय, नंतर एकदा गोथ्रू करून घ्या. मग आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. डिस्क्राईब द मेजर सॉइल ग्रुप्स इन इंडिया. हा पण एक PYQ आहे. जे डिस्क्रिप्शन आपण बघितलं तोच निम्मा पाठ. आता त्याला जोडून सेकंड फोकस जो आहे या प्रश्नाचा तो बदलतो. सेकंड फोकस मध्ये त्यांनी म्हटलंय एक्सप्लेन द डॉमिनंट पेडोजेनिक प्रोसेसेस रिस्पॉन्सिबल फॉर देअर फॉर्मेशन. ठीक आहे. सो इथं लोकस फोकसचा जर विचार केला, या स्पेसिफिक क्वेश्चन मध्ये लोकस फोकसचा जर विचार केला तर सॉइल्स ऑफ इंडिया हा आपला लोकस आहे. फोकस 2 आहेत, त्यांना डिस्क्राईब करा. ऍडिशनली पेडोजेनिक प्रोसेसेस आहेत, म्हणजेच त्या सॉइल्सचं फॉर्मेशन कशा पद्धतीनं झालं आहे, त्या सॉइल्सचं फॉर्मेशन कशा पद्धतीनं झालं आहे ते पण सांगण्याचा प्रयत्न करा. दोन्ही प्रश्न आलटून पलटून पेपरमध्ये त्यांनी विचारले. सो सॉइल आवडता टॉपिक आहे बघा, हा थोडा व्यवस्थित करावा लागेल. सॉइल्स ऑफ इंडिया आवडता टॉपिक आहे, हा थोडा व्यवस्थित आपल्याला करावा लागेल. ठीक आहे. सो मुव्हिंग ऑन. सगळ्या सॉइल्स कशा तयार होतात ते थोडंसं बघूयात. अल्युवियल सॉइल्स मी तुम्हाला सांगितलं, अल्युवियल सॉइल जे आहेत ते कशा तयार झाल्यात, रिव्हर्सनं सॉइलचं डिपोजिशन केलंय. रिव्हर्सनं त्यांच्या पाण्यामध्ये असलेल्या अल्युव्हियमचं डिपोजिशन केलंय. या डिपोजिशन मधून आपल्याला अल्युव्हियल सॉइल्स तयार झालेल्या दिसतात. ठीक आहे. सो पेडोजेनिक प्रोसेस सिंपल आहे. मोठा दगड, त्याच्यावर पाण्याची रिॲक्शन घडते, पाणी त्या दगडाला फोडतोय, त्याला खाली घेऊन येते हिमालयातनं आणि खाली उतारावर जिथं सपाट जमीन त्याला सापडती तिथे त्याचं डिपोजिशन तो करतोय. यातनं अल्युव्हियल सॉइल्स तयार झालेल्या दिसून येणार आहेत. सो बेसिक पेडोजेनिक प्रोसेसेस, मागचा प्रश्न आठवा. बरोबर. काहीतरी मी काढून घेतोय, काहीतरी नवं मी तिथं आणून टाकतोय. आता इथं काय नवीन आणून टाकतोय, नवीन गाळ आणून टाकतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो सॉइलचा प्रकार आहे वर्टिसोल किंवा आपली ब्लॅक कॉटन सॉइल, बसाल्टिक रॉक्सचं डिसइंटिग्रेशन होतं आणि त्याच्यापासून जी स्मॅक्टाइट क्ले तयार झाली त्या क्ले पासून आपली ब्लॅक कॉटन सॉइल तिथं तयार झाली. ही एक सिंपल पेडोजेनिक प्रोसेस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेड सॉइल्स कडे आपण येतो. रेड सॉइल्स मध्ये बसाल्टिकच रॉक आहे, मात्र पावसाचं प्रमाण जास्त आहे. सो दगड फुटलाय, माती तयार झालेली आहे, पण पावसाचं प्रमाण जास्त आहे. सो ह्युमिड सिच्युएशन, ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन, ऑक्सिडेशन तिथं घडलं आणि ऑक्साईडचं प्रमाण वाढलं. मग गंज बघा, निळ्या आपलं गंज जो आहे तो आपल्याला लाल रंगाचा दिसतो. रेड ऑक्साईडच्या सॉइल तयार झाल्या. त्याच्यानंतर पुढचा लॅटेरायटिक सॉइलचा, सगळं धुवून काढलं, मागं फक्त अल्युमिनियम आणि फेरस ठेवलं. सो लॅटरायझेशनची प्रोसेस तिथं घडते. आपण स्पेसिफिक पेडोजेनिक प्रोसेसेस मध्ये तिला बघितली होती. अरिड आणि डेझर्ट सॉइल मध्ये क्लायमेटचा दुसरा मेजर फॅक्टर जो आहे तो वर्कआउट करतो. दुसरा मेजर फॅक्टर म्हणजे वारं इथं वर्कआउट करणार आहे. म्हणून पाण्या इतकी, म्हणजे पाण्यानं जर सॉइल तयार केली असेल तर एकदम फाईन टेक्स्चर ती सॉइल असते, पण ते जर वाऱ्यानं तयार केली तर ती कोर्स टेक्स्चर्ड सॉइल असते, पाणी इतकं चांगलं तोडत नाही तिला, म्हणून इथं तुम्हाला वाळू दिसते. डेझर्ट सँड जे आहेत, या डेझर्ट सँड्स तुम्हाला इथं दिसणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर
फॉरेस्ट आणि माउंटन सॉइल मगाशीच तुम्हाला सांगितलं, झाडं बेसेस काढून घेतायत, नवा ऑर्गॅनिक मॅटर तिथे ऍड केला जातोय, डिकम्पोजिशनचा रेट जास्त आहे म्हणून या सॉइल्स असिडिक झाल्या. ठीक आहे, सोबतच या सॉइल्स मध्ये ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला तिथे दिसून येतं. सलाइन आणि सोडिक सॉइल्स मध्ये आयदर ड्यू टू अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज ऑर ड्यू टू नॅचरल ऍक्टिव्हिटीज तिथं सलिनिटी वाढत गेलेली आपल्याला सांगता येऊ शकते. ठीक आहे, मग आता नेमकं काय घडतं ते थोडंसं बघूयात. ओके, आता सॉइलच्या टॉपिकमध्ये तुम्ही विचारलेला प्रश्न खूपच व्हॅलिड आहे. सॉइलच्या टॉपिकमध्ये डेटा सेट काय वापरता येईल, तर सॉइलच्या टॉपिकमध्ये आपण फर्स्ट थिंग प्रॉब्लेम्स मेन्शन करू शकतो. म्हणजे समजा सलिनिटी अल्कलिनिटीचा जर आपण सॉइल तिथं बघितला तर त्या केसमध्ये किती सॉइल सलाईन झालेली आहे, गव्हर्नमेंटचा किंवा नीती आयोगाचा एखादा रिपोर्ट बाहेर पडत असतो, त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की या थोड्याशा प्रॉब्लेम सॉइलचं पर्सेंटेज एवढं एवढं आहे, सलाईन सॉइलचं पर्सेंटेज एवढं एवढं आहे. तो डेटा मला तिथं टाकता येईल. आणि क्रॉप मॅनेजमेंटमध्ये सॉइल हेल्थ कार्ड स्कीम जी आहे ती तुम्हाला जाता जाता कुठेतरी कन्क्लुजन मध्ये त्याला वापरता येऊ शकतं. सो वर नाही, बॉडीमध्ये नाही वापरता येणार, पण स्मार्टली जर तुम्हाला डोकं थोडंसं लावलं तर कन्क्लुजन मध्ये नक्कीच तो डेटा आपल्याला वापरता येऊ शकणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आता एल्युव्हियल सॉइल्स मध्ये मेजर 2-4 गोष्टी घडतात, जसं की फ्ल्युवेल डिपॉझिशन आपल्याला दिसणार आहे, कम्युलायझेशनची प्रोसेस आपल्याला दिसणार आहे. प्रोफाईल डेव्हलपमेंट इथं वीक असते कारण दरवर्षी नवी सॉइल जी आहे ती डिपॉझिट होत जाते आणि कॅल्सिफिकेशन सुद्धा दिसतं, कॅल्शियमचं प्रमाण जे आहे ते वाढत गेलेलं सुद्धा दिसतं. आता जॉग्राफी तुम्ही बघितली असेल तर आपली जी भांगर सॉइल आहे, भांगर सॉइल मध्ये कंकर दिसतात, कंकर मध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. सो कॅल्सिफिकेशनची प्रोसेस तिथे घडत असलेली आपल्याला सांगता येते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रकार जो आहे तो ब्लॅक कॉटन सॉइलचा, बसाल्टचं वेदरिंग झालेलं आहे, पेडोटर्बेशन झालेलं आहे. इथं पण कॅल्सिफिकेशनची प्रोसेस झालेली असते. कॅल्शियमचं प्रमाण आपल्या इथं या सॉइल्समध्ये थोडंसं जास्त आहे आणि फिरिंग इफेक्ट इथं आपल्याला दिसून येतो, ज्याच्यामुळं कंटिन्युअसली सॉइल जी आहे ती चर्निंगच्या प्रोसेसमध्ये राहते बघा. त्यानंतर रेड आणि येलो सॉइल्स मध्ये इंटेन्स केमिकल वेदरिंग, ऑक्सिडेशन जास्त आहे, डिसिलिकेशन आपल्याला दिसून येतं. डिसिलिकेशनचा अर्थ काय, या सॉइल्स मधला सिलिका कॉन्टेंट जो आहे हा पाण्यामुळं हळूहळू कमी होत गेलेला आपल्याला तिथं सांगता येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रकार लॅटेरायटिक सॉइलचा, लॅटेरायझेशनची प्रोसेस याच्यामध्ये घडलेली आहे. सिलिका पण बाहेर पडतंय, बाकीचे बेसेस यांचं पण लिचिंग तिथं झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रिन्थाइटचं फॉर्मेशन तिथं होतं आणि मेजॉरिटी ट्रॉपिकल वेदरिंग मध्ये, जिथं पावसाचं प्रमाण जास्त, ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त, अशा ट्रॉपिकल वेदरिंग मध्ये या लॅटेरायटिक सॉइल जे आहेत, या लॅटेरायटिक सॉइल्स तयार झालेल्या आपल्याला तिथं सांगता येतात. अरिड आणि डेझर्ट सॉइल मध्ये कॅल्सिफिकेशन दिसणारे, मोस्ट इम्पॉर्टंटली सलिनायझेशन, अल्कलनायझेशन आपल्याला दिसणार आहे आणि वाऱ्यामुळं मातीचं डिपॉझिशन म्हणजेच एओलियन डिपॉझिशन सुद्धा आपल्याला तिथं दिसतं. आता बघा, इथं मी तीन चार प्रोसेसेस सांगतोय. गरजेचं नाहीये की सगळ्या प्रोसेसेस तुम्ही लिहा, पण ज्या मेजर कॅरेक्टर डिफायनिंग प्रोसेस आहेत, ठीक आहे, म्हणजे प्रत्येक सॉइलमध्ये आता जवळपास त्यांनी काय असं स्पेसिफिक सॉइलचा नंबर तर नाही विचारला, सगळ्या सॉइलचं सांगा म्हटलेत. ठीक आहे, सो दोन प्रोसेस जरी तुम्ही लिहिल्या तरी जवळपास इथं 8 सॉइलचे 8 दोन्ही 16 पॉइंट्स आपले होतात. इंट्रो आणि कन्क्लुजन आपण तिथं ठोकतोय. ठीक आहे, सो जेवढा स्पेस आपल्याला दिलेला आहे तेवढा स्पेस पेपरमध्ये कव्हर झाला. हा फक्त लिहित असताना भुरट्या सुरट्या प्रोसेसेस लिहायच्या नाहीत. ऍक्च्युअल मध्ये कॅरेक्टर डिफायनिंग प्रोसेस तुम्हाला लिहाव्या लागतील, जसं की अरिड सॉइल्स मध्ये कॅरेक्टर डिफायनिंग सलिनायझेशन, अल्कलनायझेशनची आहे. कॅल्शियमचं प्रमाण तिथं, कॅल्शियमचा क्रस्ट तिथं तयार झालेला असतो. ठीक आहे, किंवा मग इथं एओलियन डिपॉझिट सुद्धा आपण लिहू शकतो, वाऱ्याचं डिपॉझिशन चालू हे पण आपण लिहू शकतो. ठीक आहे, सो मॅक्सिमम दोन प्रोसेसेस ज्या आहेत त्या लिहिण्याचा प्रयत्न करा. जर स्कोप मिळत असेल तर तिसरी पण तुम्ही तिथे इन्क्लूड करू शकता, पण एक थंब रूल आहे, 2-2-2-2च्या हिशोबाने चला. मेजर 2-2-2-2 प्रोसेसेस ज्या आहेत त्या मेजर 2-2 प्रोसेसेस या क्वेश्चन मध्ये लिहिल्या तर एक चांगलं आपल्याला लेंथ त्या क्वेश्चनची आन्सरची तिथे मिळू शकते आपल्याला. त्याच्यानंतर फॉरेस्ट आणि माउंटेन सॉइल मध्ये पॉडझोलायझेशनची प्रोसेस घडणार आहे. पॉडझोलायझेशन मी कालच सांगितलं होतं, सगळं धुवून जात आहे. या सॉइल मध्ये काहीच शिल्लक राहत नाही, सगळं तिथं धुवून जाणार आहे पावसामुळे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक ऍसिडचं प्रमाण जास्त आहे, ऑर्गॅनिक ऍसिडची लिचिंग तिथे जास्त होते, म्हणून सुद्धा सगळे बेसिस तिथे निघून जातात आणि पॉडझोल तिथं तयार होतो, पॉडझोल सॉइल तिथं तयार होणार आहे. ठीक आहे, दुसरं ह्युमिफिकेशनची प्रोसेस इथं जास्त असणार आहे, जिथं पाणी साठतंय तिथं ग्लेझेशनची प्रोसेस सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणार आहे.
सगळ्यात शेवटी सलाइन अल्कलाइन सॉइल सलिनायझेशन झाले बिकॉज कॅपिलरी राईज आपल्याला दिसून येतो. अरिड रिजन्स मध्ये हे सलिनायझेशनची प्रोसेस दिसते. सोडिफिकेशन झालेलं आहे. सोडिफिकेशन म्हणजे अल्कलाइन सॉइल्स तयार झालेत बघा. ठीक आहे. ऍडिशन ऑफ सोडियम सोडिफिकेशनच्या नावाने आपण ओळखलं जातं. रिमूव्हल ऑफ सोडियम सोलिडायझेशनच्या नावाने ओळखलं जातं. इथं सोडिफिकेशन होत असलेलं आपल्याला दिसून येतं. सो सॉइल मधला जो कॅल्शियम आहे इट इज बिंग रिप्लेस्ड बाय द सोडियम. हे आपल्याला पेडोजेनिक प्रोसेस तिथं सांगता येऊ शकते. पीट आणि मार्शी सॉइल्स मध्ये ग्लेइझेशन आणि ऑर्गॅनिक मॅटरचं अक्युमुलेशन आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो या प्रोसेस आपण लास्ट लेक्चर मध्ये पण डिस्कस केल्या होत्या, म्हणून इथे मी जास्त एक्सप्लेन तुम्हाला करत नाहीये. इथं फक्त आयडिया हीच आहे की त्या प्रोसेसेसची नावं पाहिजेत. जॉग्राफीचं उत्तर लिहू नका. प्रॉब्लेम इथं हाच होतो की आपण जमतंय मला जॉग्राफीमध्ये केलेलं असते म्हणून आपण ते जॉग्राफीचा आन्सर इकडे कॉपी पेस्ट करतो. प्रोसेसेसची नावं विसरून जातात. ठीक आहे. सो ह्या स्पेसिफिक सॉइल फॉर्मेशनच्या प्रोसेसेस ज्या आहेत यांना तुम्हाला आन्सर मध्ये मेन्शन करावं लागेल. प्रत्येक सॉइलसाठी 2-2-2च्या हिशोबाने चला. एक चांगली लेंथ तिथं आपल्याला मिळेल. कॅरेक्टरिस्टिक्स पण मला टाकायचे आहेत. सो हे ऍडिशनल 16 मुद्दे ऍडिशनल 8 ते 9 मुद्दे आपल्याला तिथं नवे टाकता येतात. खूप मोठं उत्तर आपलं तयार होतं. उत्तराची लेंथ अचीव होते. एवढं झालं की जय हिंद जय महाराष्ट्र करायचं आणि पुढच्या क्वेश्चन कडे निघून जायचं. ठीक आहे. डिफ्लॉक्युलेशन सोडियम डिफ्लॉक्युलेशन करतं. सॉइलच्या स्ट्रक्चरला डॅमेज करण्याचं काम ते करतं. डिफ्लॉक्युलेशन म्हणजे काय? सॉइल पार्टिकल्सला डिस्पर्स करून टाकणं. दॅट इज डिफ्लॉक्युलेशन. फ्लॉक्युलेशन कॅल्शियमद्वारे केलं जातं. ओके. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता हा एक ट्रिकी प्रश्न आहे बघा. हा एक ट्रिकी प्रश्न आहे. म्हणजे इव्हन मी जरी पेपरमध्ये राहिलो असतो तर प्रेशर खाली देर इज अ पॉसिबिलिटी की हा प्रश्न माझा पण तिथं चुकला असता. ठीक आहे. सो क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितलंय? डिस्क्राइब द सॉइल ऑर्डर्स ऑफ इंडिया अँड देअर डिस्ट्रीब्युशन. एक्सप्लेन हाऊ द सॉइल ऑर्डर्स इन्फ्लुएन्स द क्रॉपिंग सिस्टीम. ठीक आहे. लोकसचा विचार केला या प्रश्नाच्या. लोकस हा ट्रिकी प्रश्न आहे. हा ट्रिकी प्रश्न आहे. या प्रश्नाच्या लोकसचा जर विचार केला तर सॉइल्स ऑफ इंडिया आहे, मान्य आहे. फक्त इथं सॉइल्स ऑफ इंडियाचं आयसीआरचं क्लासिफिकेशन लागू पडत नाही. इथं सॉइल्स ऑफ इंडियाच्या ऑर्डर्स म्हणजे युएसडीएचं क्लासिफिकेशन लागू पडतं. युएसडीचं क्लासिफिकेशन काय? एंटीसोल, इन्सेप्टिसोल, वर्टिसोल, ऑक्सिसोल हे जे क्लासिफिकेशन त्यांनी युएसडीने दिलेलं आहे ते क्लासिफिकेशन मला इथं ऑर्डर्स मध्ये मेन्शन करायचंय. बरोबर. सो सगळ्यात पहिले ऑर्डर्स मी मेन्शन केल्या, त्याच्यानंतर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स मेन्शन केले आणि त्याच्या पुढे तिसरा यांचा क्रॉपिंग सिस्टीमवर काय इन्फ्लुएन्स होतो असे 3 फोकस मला उत्तरामध्ये आणावे लागतील. ठीक आहे. क्वेश्चन कळाला. त्याच्यानंतर मग आपल्या कन्सेप्ट शीट कडे जाऊयात. कन्सेप्ट शीट मध्ये मेजर सॉइल टाइप जे दिसणार आहेत किंवा मेजर सॉइल ऑर्डर्स जे दिसणार आहेत त्याच्यामध्ये पहिली इन्सेप्टिसोल आपल्याला दिसून येते. ठीक आहे. हा सगळ्यात मोठा गट आहे बघा. इथं बघितलं तर भारताच्या अराउंड 39% आपल्याला इन्सेप्टिसोल दिसून येतात. हा अल्युव्हियल ट्रॅक आहे. हा कसला ट्रॅक आहे? अल्युव्हियल ट्रॅक आहे. त्याच्यानंतर दुसरा गट जो आहे तो एंटीसोल्सचा आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा गट जो आहे तो अल्फिसोलच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसून येतो. मग वर्टिसोल्स आपल्याला दिसणार आहेत आणि पुढचा मेजर गट जो आहे तो अरिडिसोल्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे. छोट्यामध्ये अल्टी आहे, मॉली आहे किंवा मायनर ऑर्डर सुद्धा बऱ्याचशा तिथे आपल्याला दिसून येणार आहेत. ठीक आहे. सो उत्तरामध्ये ट्राय करा हे जे पहिले 4-5 आहेत यांना डिटेलमध्ये लिहायचंय आणि आपलं जाता जाता मेन्शन करून टाकायचंय. ठीक आहे. कारण एवढा सगळा डेटा तुम्हाला तेवढ्या स्पेसमध्ये लिहिता येणं थोडंसं अवघड आहे. ठीक आहे. सो प्रायोरिटाईज करावं लागेल. ऍग्रिकल्चरली इम्पॉर्टंट ज्या सॉइल्स असणार आहेत त्यांना थोडासा स्कोप जास्त द्या उत्तरामध्ये आणि ऍग्रिकल्चरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट नसतील. आता फॉरेस्टमध्ये कुठे ऍग्रिकल्चर आपण करणार आहे. सो त्यांचा स्कोप जो आहे तो थोडासा लिमिटेड ठेवा. ठीक आहे. मग पहिला गट इन्सेप्टिसोल्सचा आहे. इन्सेप्टिसोल म्हणजे फर्टाईल प्लेन्स. एल्युव्हियलचा हा गट आहे. एल्युव्हियलचा असा गट जिथं फर्टिलिटी चांगली आहे. एल्युव्हियलचा असा गट जिथं सॉइलचं प्रोफाईल फॉर्मेशन चांगलं झालेलं दिसून येतं. त्याला आपण इन्सेप्टिसोइलच्या नावाने ओळखतो. टोटल सॉइलमध्ये हा एक मोस्ट एक्सटेन्सिव्ह सॉइल ऑर्डर आपल्याला सांगता येते. अराउंड 39% कव्हरेज यांचं आपल्याला दिसून येतं. कुठं कुठं आता बघा डिस्ट्रीब्युशन सुद्धा त्यांनी विचारले. भारतामध्ये ही ऑर्डर नेमकी कुठं कुठं दिसते आपल्याला डिस्ट्रीब्युशन न चुकता लिहायचं. इथं गडबड करायची नाही. डिस्ट्रीब्युशन मध्ये अल्युव्हियल प्लेन्स म्हणजे पंजाब हरियाणा पासून वेस्ट बेंगॉल पर्यंतचा रिजन,
त्याच्यानंतर डेल्टाचा रिजन, वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेशचा रिजन, आणि हिमालयाचे फुटहिल्स, शिवालिकच्या फुटहिल्स, इथं आपल्याला इंडो गंगॅटिक बेल्ट मध्ये या इन्सेप्टिसोल्स जे आहेत, या इन्सेप्टिसोल्स दिसून येणार आहेत. आता कॅरेक्टरचा जर विचार केला, रिलेटिव्हली यंग आहेत, व्हेरिएबल टेक्स्चर दिसतं, आपण मगाशीच बघितलंय सँडेलोम टू क्लेईलोम आपल्याला दिसणार आहे, आणि फर्टिलायझर किंवा इरिगेशनला या चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करत असलेल्या सांगता येतात. आणि शेवटचा पार्ट काय, क्रॉप विषयी, क्रॉप प्रोडक्टिव्हिटी विषयी या सॉइल्सचं कॉन्ट्रीब्युशन काय, तर या सॉइल्स इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चरसाठी खूप चांगल्या मानल्या जातात. म्हणून तर याच सॉइल्समध्ये भारतामध्ये काय दिसून येते आपल्याला, ग्रीन रिव्होल्युशनची सुरुवात दिसून येते. पंजाब, हरियाणा ते बिहार पर्यंतचा रिजन, बरोबर. सो राईस वीट सिस्टीम असेल, त्याच्यानंतर शुगर केनची सिस्टीम असेल, पल्सेस असतील, यांचं प्रोडक्शन आपल्याला या इन्सेप्टिसॉइल्स मध्ये दिसून येणार आहे. ठीक आहे. सो इथं ट्रिक काय बघा, आपण अल्युव्हियल मांडत बसलो असतो, ऑर्डर्स जरी आल्या असल्या तरी आपल्याला माहितच नाहीये की ते इन्सेप्टी एंटीसोल्स विषयी डिस्कशन करताय. आपण अल्युव्हियलच्या हिशोबाने केला असता कार्यक्रम म्हणून बसला, अख्खा प्रश्न आपला तिथं चुकला असता. ठीक आहे. सो ही एक ट्रिक आहे. इथं आयोगानं थोडा फसवण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर दुसरा सॉइलचा जो टाईप आहे, याला आपण एंटीसोल म्हणणार आहे. या पण अल्युव्हियलच सॉइल आहेत, फक्त जिथं, अरे काय झालं, अडकले, एक 2च मिनिटं थांबा, अडकले. एक 2 मिनिटं थांबा, सॉर्ट करून पुन्हा मी हे करतो. हा करा मग, माईक आणि कॅमेरा 2 मिनिटं थांबा, जाऊ नका लगेच. हा करा बंद, माईक ऑफ. ओके, वेलकम बॅक गाइज. ओके, सो एंटीसोल जे आहेत त्या
नवं एल्युमियम डिपॉझिशन आपल्याला सांगता येतं. नवं म्हणण्याचं कारण काय माहितीये का इथं? नवं म्हणण्याचं कारण यांचं सॉइल प्रोफाईल जे आहे ते प्रॉपर तयार झालेलं नसतं. न्यू सॉइल्स आहेत अराउंड 16% ऑफ एरिया. मोस्ट कॉमन सॉइल ऑर्डर आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आणि हा एक डायनॅमिक लँडस्केप आहे, बदलत राहणार आहे. आणि रिसेंट अल्युमिनियमचं डिपॉझिशन आपल्याला इथे दिसून येतं. सो कोस्टल रिजन्समध्ये किंवा नदीच्या फ्लड प्लेन्समध्ये आणि हिली स्लोप्सच्या रिजनमध्ये जिथं नद्या सारखं सारखं नवं डिपॉझिशन करतात, तिथं आपल्याला या एंटीसोल ज्या आहेत त्या दिसून येतात. प्रोफाईल डेव्हलपमेंट यांची वीक असलेली सांगता येते. थोडंसं आता बघा, हे सगळं एआय जनरेटेड आपण जे आहेत हे इमेजेस घेतोय. सो मध्ये आधी थोडंसं स्पेलिंग इकडं तिकडं होऊ शकतं, पण तेवढं थोडंसं मॅनेज करून घ्या आता. ओके. त्याच्यानंतर क्रॉप्सचा विचार केला तर भरपूर सगळ्या पद्धतीचे आता ह्या चांगल्या फर्टाईल सॉइल्स असतात एल्युमिनियम असल्यामुळं. सो भरपूर पद्धतीचे क्रॉप जे आहेत ते आपल्याला इथे दिसणार आहेत. बऱ्यापैकी सगळ्या पद्धतीचे क्रॉप्स आपल्याला दिसणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा टाईप आहे अल्फी सोल्सचा. ठीक आहे. यांना आपण रेड सॉइल्स पण म्हणतो. 13% एरिया ह्या कव्हर करतात आणि पेनिन्सुलर अपलँड्समध्ये, पेनिन्सुलर अपलँड म्हणजे पेनिन्सुलर ब्लॉकमध्ये किंवा आपला जो प्लॅटू रिजन आहे त्या प्लॅटू रिजन मध्ये आपल्याला रेड सॉइल दिसतात. मगाशीची आकृती आठवा, काय सांगितलं होतं, त्रिकोणामध्ये इकडच्या बाजूला रेड आहे, इकडच्या बाजूला ब्लॅक आहे, इकडच्या बाजूला रेड सॉइल्स आपल्याला दिसणार आहेत. ठीक आहे. सो रिजन स्पेसिफिक जर ठरवलं तर कर्नाटक, तमिळनाडू, छत्तीसगड, झारखंड या रिजन मध्ये या सॉइल्स आपल्याला दिसून येणार आहेत. फर्टिलिटी स्टेटस मॉडरेट आहे. ब्लॅक कॉटन सॉइल सारखं किंवा एल्युमियम सॉइल सारखं हे फर्टिलिटी स्टेटस आपल्याला दिसत नाही. पुढचा मेजर गट वर्टिसोलचा, यांना श्रिंक आणि स्वेल सॉइल सुद्धा आपण म्हणणार आहे. मुद्दामून सारखं सारखं सांगतोय, व्यवस्थित लक्षात घ्या, पेपरमध्ये लिहा. भारतामध्ये जवळपास 8% एवढा एरिया या सॉइल्स कव्हर करत असलेल्या दिसून येतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या रिजनमध्ये या सॉइल्स आपल्याला दिसणार आहेत. आता बाकीचं तुम्हाला सगळं माहिती आहे. वॉटर लॉगिंग सिच्युएशन इथं असणार आहे, फर्टिलिटी इथं चांगली असणार आहे, सीईसीची सिच्युएशन यांची चांगली असणार आहे. आणि क्रॉप्सचा विचार केला तर कॉटन नावामध्येच आहे, कॉटन कल्टिवेशन झालं. त्याच्यानंतर आपण पल्सेस घेणार आहे इथं, आणि जिथं थंडावा जास्त आहे त्या रिजन मध्ये आपण वीट कल्टिवेशन सुद्धा इथं करतोय. सोरगम कल्टिवेशन सुद्धा या रिजन मध्ये आपण करणार आहे. आणि शेवटचा मोठा गट जो आहे तो अरिडिसोल्सचा आपल्याला दिसून येतो. 6% एरिया जवळपास सेमी एरिड रिजन मध्ये, राजस्थानच्या रिजन मध्ये, कच्छमध्ये, गुजरातच्या कच्छ रिजन मध्ये आपल्याला या अरिडिसोलचा झोन जो आहे तो तिथं दिसून येणार आहे. आता पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे पिकं सुद्धा बदलतात. बघा, इथं मिलेट बेस्ड कल्टिवेशन आहे, जिथं नदीचं पाणी आहे. जसं की राजस्थानमध्ये लुनी नदी वाहते, त्या लुनी नदीच्या एरियामध्ये जर पाऊस चांगला पडलेला असेल तर तिथं आपल्याला थंडीमध्ये वीट कल्टिवेशन सुद्धा दिसून येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर छोट्या सॉइलचा गट अल्टी सोल्स आहेत, यांना आपण असिडिक सॉइल म्हणतो. ह्युमिड, हाय ह्युमिड रिजन्स मध्ये हे आपल्याला दिसणार आहेत. थोडक्यात जिथं पर्वत किंवा डोंगर रांगा आहेत, लॅटेराइटिक मगाशी बघितलं होतं बघा, ती सिमिलर सिच्युएशन्स अल्टीसोल्स आपल्याला दिसतात. मॉलिसोल्स ग्रासलँड एरियामध्ये असणाऱ्या सॉइल्स, आणि मायनर ऑर्डर्स मध्ये अँडीसोल्स, स्पोडोसोल्स आणि ऑक्झिसोल्स हे आपल्याला घटक तिथं दिसून येणार आहे. ठीक आहे. सो मेन्शन या तिघांचं करायचं, एक्सप्लेनेशन या बाकीच्या राहिलेल्या सगळ्या सॉइल्सचं करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो हे झालं आपलं कन्सेप्ट शीट. आता उत्तरामध्ये नेमकं काय लिहायचं, उत्तर मी थोडं टेबल फॉर्मॅटमध्ये आणलं इथं, जेणेकरून तुम्हाला पटपट पटपट सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते वाचता पण येतील, रिवाइज पण करता येतील. ठीक आहे. सो इन्सेप्टी सोइल अराउंड 39% ऑफ द एरिया. डिस्ट्रीब्युशनचा विचार केला तर इंडो गंगेटिक प्लेन्स मध्ये आपल्याला दिसणार आहेत. फुटहिल्स ऑफ हिमालयाज आपल्याला दिसून येणार आहेत. यंग सॉइल्स आहेत, मॉडरेट फर्टिलिटी आहे, व्हेरिएबल टेक्स्चर दिसतं, शक्य झालं तर लिहा तिथं सँडिलोम टू क्लेलोम दिसणार आहे. आणि इंटेन्सिव्ह सिस्टीम्सला या सॉइल सपोर्ट करत असलेल्या आपल्याला तिथं सांगता येतं. त्याच्यानंतर पुढचा एंटीसोलचा रिव्हर फ्लड प्लेन्स मध्ये आणि कोस्टल स्टँड्स मध्ये हा दिसतात. त्याच्यानंतर पुढचा गट जो आहे तो अल्फिसोलचा आहे. 30% ईस्टर्न घाट रिजन्स मध्ये आपल्याला अल्फिसोल दिसणार आहेत, जिथं पाणी जरा बऱ्यापैकी आहे, पावसाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. अग्रेलिक हॉरिझॉन्स दिसत आहेत, मॉडरेट बेस सॅच्युरेशन आहे, मीडियम फर्टिलिटी इथं आपल्याला दिसणार आहे. जिथं पावसाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे तिथं राईस, बाकीच्या ठिकाणी महाराष्ट्रातली सगळी पिकं आपल्याला दिसून येतात. मग वर्टिसोल्स महाराष्ट्रामध्ये आहे, स्मेक्टाइट्स क्लेज आपल्याला दिसतात. सीईसी पर्सेंटेज जास्त आहे, श्रिंक आणि स्वेल आणि वॉटर लॉगिंग प्रोन एरिया या सॉइल्स आपल्याला दिसणार आहे. अरिडिसोल्स वेस्टर्न राजस्थानमध्ये अरिड क्लायमेटमध्ये आहे, लो ऑर्गॅनिक मॅटर असणार आहे. पण अरिड सॉइल्स मध्ये मी काय सांगितलं होतं, सलाईन अल्कलाइन सिच्युएशन तिथं दिसून येतात. ठीक आहे. सो याला टॅकल कसं करायचं, सिंपल फंडा काय आहे, सॉइल्स ऑफ इंडिया व्यवस्थित करा, त्याचे कॅरेक्टर्स व्यवस्थित करा,
आणि सॉइल्स ऑफ इंडिया व्यवस्थित करत असतानाच त्या प्रत्येक सॉइलला USDचं क्लासिफिकेशन कुठं लागू पडतं ते शब्द पण पाठ करून टाका. आणि आहे तसं सॉइल्स ऑफ इंडियाचं डिस्क्रिप्शन, फक्त इथे हेडिंग चेंज करून. ठीक आहे, या पद्धतीने एक निंजा टेक्निक आपल्याला इथे सांगता येऊ शकते बघा. ओके, सो बाकीच्या नंतर बघून घ्या. आपण डिटेलमध्ये या सॉइलचं डिस्कशन आपल्या कन्सेप्ट शीटमध्ये केले. मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न, आता आपलं मॉड्यूल चेंज होतं. सॉइल्समध्ये ते मेजर तीन प्रश्न थोडेसे व्यवस्थित करून ठेवा. आता आपण पुढच्या मॉड्यूलकडे जातोय, मॉड्यूल नंबर 4. मॉड्यूल नंबर 4 आहे सिलेबसचा मिनरल्स आणि ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट ऑफ सॉइल. याच्यामध्ये ऑर्गॅनिक साइडवर प्रश्न आपल्याला जास्त दिसतात, सो त्याचं डिस्कशन आपल्याला करायचंय. 2 स्पेसिफिक प्रश्न, चौथा आणि पाचवा मी इथं काढलेला आहे. त्यातला पहिला प्रश्न जो आहे आपला, तो आहे डिस्क्राइब द रोल ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन मेंटेनिंग सॉइल प्रोडक्टिव्हिटी. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, सिंपल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ऑर्गॅनिक मॅटर का गरजेचं आहे कशामध्ये? सॉइलच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये. ओके, हे टेक्निकली लिहायचंय. हे आपल्याला कसं लिहायचं इथं? टेक्निकली आपल्या ऍग्री ऑप्शनलच्या लँग्वेजमध्ये तिथं लिहायचंय. ठीक आहे, सो सिंपल फोकस आहे. त्यांचा रोल काय आहे ते रोल सांगायचं आपल्याला. सो एक 5-6 रोल आपल्याला आयडेंटिफाय करावे लागतील. ठीक आहे, 3 मेजर रोल्स आणि त्याचे सब टाइप्स आपल्याला इथे दिसून येतात बघा. 3 मेजर मध्ये पहिला मेजर रोल जो आपल्याला दिसणार आहे तो आहे फिजिकल प्रोडक्टिव्हिटीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर कसं मदत करतं, केमिकल प्रोडक्टिव्हिटीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर कसं मदत करतं, बायोलॉजिकल प्रोडक्टिव्हिटीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर कसं मदत करतं. आता एक थंब रूल तुम्हाला सांगतो, वरवरचं सांगतो म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया क्लिअर होईल. फिजिकलमध्ये सॉइलच्या फिजिकल प्रॉपर्टीजला इन्फ्लुएन्स करण्याचं काम ऑर्गॅनिक मॅटरने इथं केलंय. ऑर्गॅनिक मॅटर असं इमॅजिन करून चला, फेविकॉल आहे आणि फेविकॉलचं काम चिटकवण्याचं असतं. सो सॉइलच्या पार्टिकल्सला एकमेकांसोबत चिटकवून ठेवणं, ऍग्रिगेट किंवा ग्रॅन्युलर फॉर्मेशन तिथं घडवून आणणं, सॉइलच्या स्ट्रक्चरला इन्फ्लुएन्स करणं. स्ट्रक्चर इन्फ्लुएन्स होत असल्यामुळं एरिएशन, पोरोसिटी तिथं इन्फ्लुएन्स होणार आहे. हे आहे त्याचा फिजिकल पार्ट ऑर्गॅनिक मॅटरचा. केमिकलमध्ये ते फेविकॉल आहे, बरोबर. सो म्हणून बऱ्याचशा आयन्सला, कॅटायन्सला ते काय करून ठेवते? स्वतःकडे चिटकवून ठेवते. याचा फायदा काय आहे? जसं जसं प्लांटला त्या न्यूट्रिशनची गरज आहे, त्या कॅटायन्सची गरज आहे, तसं तसं ते कॅटायन यांच्याकडनं निघतंय आणि प्लांटकडे जाते. ठीक आहे, सो रिझर्वायरचं काम हे कॅटायनच्या रिझर्वायरचं काम तिथं करणार आहे. कसं करतं? थोडंसं टेक्निकल अजून सांगायचं झालं तर क्ले ह्युमस कॉम्प्लेक्स तयार केला जातो. जो क्ले ह्युमस कॉम्प्लेक्स म्हणजे दोघे एकमेकांबरोबर जाऊन चिटकले. ठीक आहे, आणि या क्ले ह्युमस कॉम्प्लेक्स मध्ये मग मोठ्या प्रमाणामध्ये बाकीचे कॅटायन्स येऊन चिटकले. सो लॉंग टर्म मध्ये कॅटायन्सचं सॉइल मधलं फिक्सेशन तिथं पॉसिबल आहे. जसं प्लांटला लागेल तसे ते कॅटायन्स तिथं अवेलेबल होऊन जाणार आहे. नंतर आपण बघणार आहे बघा, नायट्रोजन लॉसेस आपल्याला बरेचसे सॉइल मध्ये दिसतात. त्या नायट्रोजनला अडकवून ठेवण्याचं काम हा ऑर्गॅनिक मॅटर तिथं करतो. म्हणून राईस मध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मॅटरचं इन्कॉर्पोरेशन करावं लागतं. आणि शेवटचा रोल आहे बायोलॉजिकल. बायोलॉजिकल म्हणजे हा एक फूड सोर्स म्हणून काम करतो. ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो फूड सोर्स म्हणून काम करणार आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमचं अन्न म्हणजे हा ऑर्गॅनिक मॅटर आहे. जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम जास्त असतील तेवढं नॅचरल रिसायकलिंगच्या, फिक्सेशनच्या सायकल्स इथं रन होणार आहेत आणि नवीन नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, तो सॉइलमध्ये अवेलेबल होत जाणार आहे. ठीक आहे, सो हा एक वरवरचा ओव्हरव्ह्यू आपल्याला देता येतो. फिजिकल रोल प्रॉपर्टीजला इन्फ्लुएन्स करणं आहे, केमिकल रोल सगळ्या केमिकल्सला स्वतःकडे साठवून ठेवणं आहे, आणि बायोलॉजिकल रोल स्वतः ऍज अ फूड म्हणून मायक्रोबसाठी प्रोव्हिजन तिथं करणं आहे. असे 3 मेजर रोल प्रोडक्टिव्हिटीमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मॅटरचे दिसणार आहेत. ठीक आहे, हे स्ट्रक्चर क्लिअर झालं. आता नेमकं त्याच्यामध्ये काय असतंय? ठीक आहे, सो फिजिकल प्रोडक्टिव्हिटीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो सॉइल स्ट्रक्चरला इम्प्रूव्ह करतो. सॉइल स्ट्रक्चरला इम्प्रूव्ह करतो म्हणजे काय? तिथं फ्लॉक्युलेशनची प्रोसेस घडणार आहे, तिथं ग्रॅन्युलेशनची प्रोसेस घडणार आहे. त्याच्यानंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, त्यामुळं, कारण आता इथं बघा ओपन स्पेस तयार झाला, सो साहजिक आहे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्यांची वाढते. सोबतच सॉइलची डेन्सिटी रिड्यूस करतं आणि एरिएशन इम्प्रूव्ह करतं. जास्त डेन्सिटी असेल तर रूट सफोकेशन, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. डेन्सिटी कमी असेल तर सॉइल एकदम मस्तपैकी खुशी तिथं प्लांटची रूटची डेव्हलपमेंट जी आहे ती तिथं होत असताना दिसून येते. आणि सगळ्यात शेवटी सॉइलला अडकवून ठेवतं
म्हणून सॉइलचं इरोजन इथं कमी होत असलेलं आपल्याला सांगता येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर केमिकल रोलकडे ज्यावेळेस आपण येतो, केमिकल प्रोडक्टिव्हिटीकडे ज्यावेळेस आपण येतो, तर हा एक न्यूट्रिएंट रिझर्वायर म्हणून काम करतो. आता इथं शब्दांवर फोकस करा. हेच शब्द तुम्हाला ऍक्च्युअल पेपरमध्ये वापरायचे आहेत. आपले सायंटिफिक कीवर्ड्स आहेत हे. ठीक आहे. सो ऑर्गॅनिक मॅटरचा केमिकल रोल काय? दिस ऍक्ट्स ॲज अ न्यूट्रिएंट रिझर्वायर. रिझर्वायर मध्ये सगळी गोष्ट आली. न्यूट्रिएंटची बँक म्हणून हे काम करते, सगळ्याला स्वतःकडे पकडून ठेवते. त्याच्यानंतर स्लो रिलीज फर्टिलायझेशन सुद्धा दिसून येतं. साठवून ठेवलेलं हळूहळू जसं प्लांटला गरजेचं आहे तसं पाठवणार आहे. न्यूट्रिएंट रिटेन्शन सॉइलचं वाढवते. सॉइलची कट अँड एक्सचेंज कॅपॅसिटी वाढवण्याचं काम ते तिथं करणार आहे. त्याच्यानंतर सॉइलला सॉइलची जी पीएच आहे ती पीएच चेंज न करू देणं किंवा सॉइलची बफरिंगची कॅपॅसिटी जी आहे, ही सॉइलची बफरिंगची कॅपॅसिटी सुद्धा आपल्या ऑर्गॅनिक मॅटर मधून येत असलेली दिसून येते. आणि न्यूट्रिएंट लॉकअपचं प्रमाण तो तिथं कमी करणार. न्यूट्रिएंट जे इमोबाईल फॉर्म मध्ये जातं ते मोबाईल फॉर्म मध्ये ठेवण्याचं काम इथं आपलं ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो करत असणार आहे. त्याच्यानंतर बायोलॉजिकल मध्ये प्रायमरी एनर्जी सोर्स फॉर सॉइल्स लाईफ, मायक्रोबसाठी खाणं तिथं प्रोव्हाइड करायचं, बेनिफिशियल ऑर्गॅनिझम्सला तो तिथं सपोर्ट करतोय. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट सप्लायला सिंक्रोनाइज करण्याचं काम करतो आणि मोस्ट इम्पॉर्टंटली हेल्दी रूट ग्रोथ तिथं घडवून आणण्याचं काम हा ऑर्गॅनिक मॅटर करणार आहे. सो एक चांगलं उत्तर काय असेल? चांगलं उत्तर या सगळ्या डायमेन्शन्सला घेऊन येतंय आणि प्रॉपर सायंटिफिक लँग्वेज मध्ये या सगळ्या डायमेन्शन्सला घेऊन येते. हे आपलं एक चांगलं उत्तर तिथं सांगता येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉंग टर्म बेनिफिट सुद्धा आहेत. लॉंग टर्म बेनिफिट मध्ये कार्बन सिक्वेस्ट्रेशन हा एक लॉंग टर्म बेनिफिट आहे. दुसरा ड्रॉट रेझिलियन्स हा एक लॉंग टर्म बेनिफिट आहे. आणि सॉइलचा स्ट्रेस मिटिगेट करणं हा पण एक तिथं लॉंग टर्म बेनिफिट आपल्याला ऑर्गॅनिक मॅटरचा दिसून येतो. हा ऍडिशनल पॉईंट आहे जो 1 मार्क एक्स्ट्रा देऊन जाणार आहे. बाकीच्यांपेक्षा 1 मार्क आपल्याला तिथे चांगला पडणार आहे. ठीक आहे. सो रोल ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन सॉइल प्रोडक्टिव्हिटी पहिल्यांदा डिफाईन करा ऑर्गॅनिक मॅटर काय आहे. ठीक आहे. सो त्याची डेफिनेशन आपण तिथं देतोय. अजून एक महत्वाची गोष्ट, ऑर्गॅनिक मॅटर जास्त नसतो. इट इज अ स्मॉल फ्रॅक्शन बट विथ द लार्ज इन्फ्लुएन्स. बरोबर. ऑर्गॅनिक आपण ते बघतो ना, सॉइलचं कंपोजिशन जर बघायचं झालं तर 45% मिनरल मॅटर आहे, 5% ऑर्गॅनिक मॅटर आहे, 25% एअर आहे, 25% वॉटर आहे, 5% आहे हा. म्हणून सगळ्यालाच इन्फ्लुएन्स करण्याचं काम तिथं करणार आहे. ठीक आहे. हा एक इंटरेस्टिंग आस्पेक्ट लक्षात ठेवा. फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी या 3 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतील. फिजिकलमध्ये स्ट्रक्चर आणि अग्रिगेशन वाढवतं. त्याच्यानंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ते वाढवणार आहे. स्पेसिफिकली कोणत्या सॉइलमध्ये? जिथं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे, सँडी सॉइल्समध्ये. सो सँडी सॉइल्समध्ये ऑर्गॅनिक मॅटरचं इन्कॉर्पोरेशन जास्त गरजेचं असतं, जे की आपण मागं पण बघितलंय बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर बल्क डेन्सिटी कमी करतं म्हणून जास्त पोरस आहे, म्हणून इन्फिल्ट्रेशन तिथं चांगलं राहतं, ड्रेनेज तिथं चांगलं राहणार आहे, रूट झोन डीप रूट सिस्टम जे आहे ते चांगल्या पद्धतीने तिथे विकसित होतात. इरोजन कमी करण्याचं काम करतं, कारण स्ट्रक्चर चांगलं राहत असेल तर सॉइल डिटॅचमेंट होणार नाही. सॉइल डिटॅचमेंट होत नसेल तर सॉइलचं इरोजन तिथं कमी होत गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा आस्पेक्ट केमिकल प्रोडक्टिव्हिटीचा आहे. केमिकलमध्ये आपण बघितलं की रिझर्वायर ऑफ प्लांट न्यूट्रिएंट ते काम करतं. स्पेसिफिकली मेन्शन करा कुणाला अडकून ठेवते. ठीक आहे. हे तुम्हाला उत्तरामध्ये चांगलं मार्क देणार आहे. नेमका कोणता न्यूट्रिएंट अडकून राहिला? सो सोडियम नायट्रोजनला फिक्स करते, फॉस्फरसला फिक्स करते, सल्फरला तो ते फिक्स करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सीईसी वाढवतं. त्याच्यानंतर पुढचा सॉइल पीएच ला बफर म्हणून ते काम तिथं करतं आणि लॉंग टर्म न्यूट्रिएंट फिक्सेशन कमी करण्याचं काम सुद्धा ते तिथं करतं. ठीक आहे. फॉस्फरसच्या बाबतीमध्ये हे आपल्याला सांगता येईल. शेवटचा आस्पेक्ट बायोलॉजिकल प्रोडक्टिव्हिटीचा, मायक्रोबियल बायोमास एन्झाइम्स वाढवणार आहे, का तर ते एनर्जी सोर्स आहे. त्याच्यानंतर बेनिफिशियल ऑर्गॅनिझम्सला ते सपोर्ट करतं, जसं की नायट्रोजन फिक्सर्सला ते सपोर्ट करणार, त्यांच्या पॉप्युलेशनला सपोर्ट करण्याचं काम तो तिथं करणार आहे. त्यानंतर न्यूट्रिएंट सिंक्रोनायझेशन घडवून आणतं आणि रूट ग्रोथला स्टिम्युलेट करण्याचं काम तो तिथं करणार आहे. लॉंग टर्म मध्ये कार्बन सिक्वेस्ट्रेशन आहे, ड्रॉट रेझिलियन्स आहे, स्ट्रेस मिटिगेशन आहे. हे विचारलेलं नाही, हे लिहा, लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जास्त शहाणे आहात हे कळल, अर्धा मार्क तिथं आपला वाढून जाईल. बरोबर. सो एक व्हेरी सिम्पल क्वेश्चन, पण पेपरमध्ये लिहित असताना जर स्ट्रक्चर क्लिअर नसेल तर व्हेरी डिफिकल्ट टू टॅकल क्वेश्चन सुद्धा हा असणार आहे. ठीक आहे. सो तेवढी काळजी आपल्याला घ्यावी लागेल. त्याच्यानंतर शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात. शेवटचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग सॉइल ऑर्गॅनिक मॅटर
डिस्क्राईब द टेक्निक्स टू इन्क्रीज द सॉइल ऑर्गॅनिक मॅटर. ठीक आहे, सो 2 फोकस आहेत बघा इथं. लोकसचा विचार केला, या क्वेश्चन मध्ये लोकसचा जर विचार केला, क्वेश्चनचा लोकस आहे सॉइल ऑर्गॅनिक मॅटर. फोकस मध्ये कोण कोण इन्फ्लुएन्स करतं आणि सॉइल मध्ये कसा सॉइल ऑर्गॅनिक मॅटर आपल्याला वाढवता येऊ शकतो. FYM ऍप्लिकेशन एवढंच आपल्याला पेपरमध्ये आठवणार आहे. ओके, बाकीचे फॅक्टर्स आपल्याला तिथे लिहावे लागतील. आणि सॉइल ऑर्गॅनिक मॅटर का कमी होतो ते पण आपल्याला तिथे लिहावं लागेल. हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन मागचा क्वेश्चन केला, सॉइल ऑर्गॅनिक मॅटरचा प्रश्न आपला पूर्णपणे संपला. ठीक आहे, सो कन्सेप्ट शीट कडे जाऊयात. सो पहिले कोणते फॅक्टर्स सॉइल ऑर्गॅनिक मॅटरला कमी करतात ते आपल्याला बघावं लागेल आणि नंतर तो सॉइल ऑर्गॅनिक मॅटर कसा वाढवायचा हे आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, सो द फॅक्टर दॅट डिक्रीज द सॉइल ऑर्गॅनिक मॅटर मध्ये पहिला फॅक्टर आहे हाय टेम्परेचर. पहिला फॅक्टर काय आहे? हाय टेम्परेचर. ट्रॉपिक्स मध्ये आपल्याला हे दिसून येतं. फंडा असा आहे, जेवढं टेम्परेचर चांगलं असेल तेवढं जास्त डिकम्पोजिशनचा रेट असेल, जेवढं जास्त डिकम्पोजिशन असेल तेवढा ऑर्गॅनिक मॅटर लॉस होणार आहे. ठीक आहे, मग जेवढं टेम्परेचर जास्त तेवढं लॉसेस ऍक्सलरेट होत असताना दिसून येतात. दुसरं, इंटेन्स टिलेज ऑपरेशन्स जे आहेत हे आपल्या ऑर्गॅनिक कार्बनला सुद्धा किंवा ऑर्गॅनिक मॅटरला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. सिंपल फंडा आहे, जमिनीमध्ये सॉइलच्या अप्पर लेअरच्या खालच्या लेअरमध्ये कुठेतरी ऑर्गॅनिक मॅटर जाऊन बसलाय, नांगरट आपण केली, त्याला एक्सपोज केलं, ऍटमॉस्फिअर मध्ये असलेलं ऑक्सिजन त्या ऑर्गॅनिक मॅटरला ऑक्सिडाइज करण्याचं काम करतोय आणि त्याला डॅमेज करून टाकतोय. ओके, सिंपल सिंपल ठेवा. त्याच्यानंतर जर सॉइल इरोजन होत असेल तर पाण्यासोबत आपला ऑर्गॅनिक मॅटर पण धुवून निघाला. सँडी सॉइल्स असतील तर सँडी सॉइल्स मध्ये ऑर्गॅनिक मॅटर टिकून राहत नाही, पाण्यासोबत तो सुद्धा खाली निघून जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर मोनोक्रॉपिंग असेल तर त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा, आणि आपण जर पडीक शेती टाकलेली असेल तर त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा ऑर्गॅनिक मॅटरचे लॉसेस जे आहेत ते आपल्याला दिसतात. मोनोक्रॉपिंग मध्ये नवं मटेरियलच तिथं चाललं नाहीये. आपण जोपर्यंत नवा ऑर्गॅनिक मॅटर तिथं टाकत नाहीये तोपर्यंत सायकल ऑर्गॅनिक मॅटरची रिसायकलिंगची प्रोसेस तिथे घडत नाहीये. ठीक आहे, हा एक मेजर अस्पेक्ट आपल्याला दिसून येतो बघा. जसं की राईस आणि व्हीट मध्ये आपल्याला सांगता येतं. राईस मध्ये आपण काय करतोय, राईसचं प्रोडक्शन घेतलं, जाळून टाकलं, दिल्लीला स्मॉदर करून टाकलं, ऑर्गॅनिक मॅटर जो डिकम्पोज होणं गरजेचं आहे त्याला सगळं पिटवून दिला आपण. बरोबर, सो हा एक इंटरेस्टिंग अस्पेक्ट सध्या करंटचा आहे म्हणून सुद्धा लक्षात असू देत. ओके, त्याच्यानंतर शेवटचा फटका जो बसतो त्याला तो आहे इम्बॅलन्स फर्टिलायझेशन हिंडर्स द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. साधी गोष्ट आहे, डिकम्पोजिशन घडायला मायक्रोब्स ऍक्टिव्हेट असणं गरजेचं. मायक्रोब्स ऑर्गॅनिक मॅटरला चांगल्या पद्धतीने तिथं मॅनेज करतात आणि फर्टिलायझर्सचा जर डोस मोठा असेल तर सॉइलचं मायक्रो क्लायमेट अल्टर होतं, ज्याच्यामुळे मायक्रोबियल पॉप्युलेशन कमी होणार आहे, ऑर्गॅनिक मॅटर मग पुन्हा कार्यक्रम असून बसणार आहे. ठीक आहे, सो हे काही फॅक्टर्स आहेत जे फॅक्टर्स आपल्या ऑर्गॅनिक मॅटरला कमी करतात. बरं, आता त्यांना सॉर्ट कसं करायचं? सगळ्यात पहिले ऑर्गॅनिक अमेंडमेंट्स मला ऍड करावे लागतील. शब्दांवर फोकस करा. सगळ्यात पहिलं सोल्युशन काय आहे? ऑर्गॅनिक अमेंडमेंट्स ऍड करावे लागतील. एक्झाम्पल FYM आपल्याला टाकता येईल, एक्झाम्पल कॉम्पोस्ट आपल्याला टाकता येईल, एक्झाम्पल ग्रीन मॅन्युअर आपल्याला टाकता येईल, जे सॉइल मधलं कार्बनचा पूल वाढवण्याचं काम करतं. हेच शब्द उत्तरांमध्ये आणा. काहीतरी झांकी पॅंकी पण वाटलं पाहिजे आयुष्य आपलं. ठीक आहे, पेपरमध्ये त्याला वाचून बी आनंद झाला पाहिजे, अरे कसलं भारी लिहिते काहीतरी हे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी स्ट्रॅटेजी आहे कन्झर्वेशन टिलेजची. बघा, हाय टिलेज असेल तर ऑक्सिडेशनचा इश्यू आपण बघितला. सो कन्झर्वेशन टिलेज किंवा झिरो टिलेजच्या जर ऍक्टिव्हिटीज आपण तिथे रन करत असेल तर त्या केसमध्ये जास्त फटका बसणार नाही. त्याच्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी, टेम्परेचर पण रेग्युलेट आपल्याला ठेवावं लागेल. सो कव्हर क्रॉप्स आणि ग्रीन मॅन्युअरिंग जर मी वापरलं तर ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशनचा रेट तिथं कमी होऊ शकतो, ज्याच्यामुळे आपलं ऑर्गॅनिक मॅटर कन्झर्व होणार आहे. नंतर क्रॉप रेसिड्यूला जमिनीच्या बाहेर काढायचं नाही, तिथंच कुजवून ठेवायचं. जनरली आपण करतो बघा, काढतो सगळं, पाचट बिचट पिटून देणार आहे, वैरण आपण जमिनीच्या बाहेर काढून घेऊन जाणार आहे. ठीक आहे, तसं करू नका, तिथंच ठेवा. डिकम्पोजर्स टाकून ठेवा, डिकम्पोज त्याला होऊ द्या, ऑर्गॅनिक मॅटरचं इन्कॉर्पोरेशन तिथं कंटिन्युअसली चालू राहील. हे एक आपल्याला इंटरेस्टिंग आस्पेक्ट तिथं सांगता येऊ शकतो. ठीक आहे,
त्याच्यानंतर प्रॅक्टिकल आणि बॅलन्स फर्टिलायझेशन, का तर सॉइलचं मायक्रो क्लायमेट अल्टर नाही झालं पाहिजे. बायोचार आपण टाकू शकतो. ठीक आहे. सो हा बायोचार जो आहे तो हायली स्टेबल चारकोल असतो, जो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कार्बनचं पर्सेंटेज सॉइल मध्ये वाढवतो आणि सगळ्यात शेवटचं वाहून पण गेलं नाही पाहिजे म्हणून इरोजन कंट्रोल हे पण एक सोल्युशन आपल्याला तिथं सांगता येऊ शकणार आहे. बरोबर. येस, तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे, मान्य आहे, पण हे बाकीचे पण फॅक्टर्स घेऊन या. आता बघा, एवढं व्हॅलिड ज्यावेळेस तुम्ही सांगताय ना, तुम्ही फक्त सॉइलच्या पर्स्पेक्टिव्ह नाही गेलं, म्हणजे नवीन टाकणं नाही, मॅनेज करणं पण आहे ना. मग तुम्ही सॉइलला झाकून टाकताय, मग तुम्ही रेसिड्यू सॉइलमध्ये ठेवताय, मॉइश्चर चांगलं ठेवताय, टेम्परेचर कंट्रोलमध्ये ठेवताय, इरोजन कंट्रोलमध्ये ठेवताय. ठीक आहे. सो जेवढे व्हॅलिड डायमेन्शन्स असतील तेवढा फायदा आपल्याला तिथं होणार आहे. ठीक आहे. सो हा एक सिंपल क्वेश्चन आहे, पण सिंपल क्वेश्चन असेल तर सगळं जग ते सिंपलच लिहिणार आहे. मग आपल्याला थोडंसं ऍडिशनल डेटा तिथं टाकावा लागेल. ठीक आहे. सो फॅक्टर्स अफेक्टिंग मध्ये पहिला क्लायमॅटिक फॅक्टर आहे, टेम्परेचर वाला. त्याच्यानंतर व्हेजिटेशन आणि बायोमासचा आहे, जे की आपण काढून घेतोय. सॉइल टेक्स्चर मॅटर, मिनरॉलॉजी जी आहे ती सुद्धा मॅटर करते. सॉइल एरिएशन ड्रेनेज मॅटर करणार आहे, सॉइलची पीएच मॅटर करणार आहे, लँड यूज आणि क्रॉपिंग सिस्टम्स मॅटर करतात, टिलेजची इंटेन्सिटी मॅटर करते, फर्टिलायझेशन, न्यूट्रिएंट बॅलन्स आणि इरोजन हे मेजर फॅक्टर्स आहेत जे ऑर्गॅनिक मॅटरला कमी करण्याचं काम तिथं करतायत. मग आता वाढवायचं जर असेल तर ऑर्गॅनिक अमेंडमेंट्स वापरावे लागतील, क्रॉप रेसिड्यू रिटेन्शन आपल्याला करावं लागेल. मल्चिंगच्या फॉर्म मध्ये आपण करू शकतो. बघा, मल्चिंगचे फायदे, कार्बन पण वाढतं, इरोजन पण कमी होतंय, सॉइल मॉइश्चर कन्झर्वेशन सुद्धा मल्चिंगच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर ग्रीन मॅन्युअरिंग आहे, नवं टाकतोच आहे, कव्हर पण करण्याचं काम तिथं टेम्परेचरला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम केलं जातं. कन्झर्वेशन, झिरो टिलेज आहे. बॅलन्स फर्टिलायझेशन स्पेसिफिकली मेन्शन करा. इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जर आणलं तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपला सॉइल ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो बिल्टअप होत जातो. अॅग्रो फॉरेस्ट्री आपण वापरू शकतो, बायोचार आपण तिथे घेऊन जाऊ शकतो, वॉटर मॅनेजमेंट, जास्त इन्फिल्ट्रेशन होऊ द्यायचं नाही, ग्रेझिंगला कंट्रोलमध्ये ठेवा जेणेकरून ते नंतर जाऊन वाळून पुन्हा जमिनीतच पडेल, त्याचं डिकम्पोजिशन तिथं चालू होईल आणि फायनली इरोजनला आपल्याला कंट्रोल तिथे करता येणार आहे. ठीक आहे. सो हे झाले आपले 5 क्वेश्चन्स. याच्यामध्ये कोणाला काय प्रश्न असतील तर विचारा. याच्यामध्ये काय क्वेश्चन्स असतील तर विचारा. मला वाटत नाही, कारण ही जी आपली कन्सेप्ट शीटची आयडिया आहे ना, त्या कन्सेप्ट शीटमध्ये सगळ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातात. काय लिहायचं, कसं लिहायचं. पुढच्या टी डायग्राम ज्या आहेत, आपण या ज्या डायग्राम्स बघतोय, या फक्त तुमच्या नॉलेजला स्ट्रक्चराइज करतात. जनरली कसं असतं बघा, बऱ्याचदा तोटा काय होतो, मला लय माहिती आहे, लिहित असताना माझा सगळा कार्यक्रम होऊन जातो, उत्तर ऑफ बॅलन्स होऊन जातं आपलं. हे स्ट्रक्चर त्या ऑफ बॅलन्सला मॅनेज करण्याचं काम तिथं करते. ओके. सो काल सांगितलेला फ्लो पुन्हा एकदा लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले क्वेश्चन, कन्सेप्ट सीट, त्याच्यानंतर क्वेश्चनचं स्ट्रक्चर आणि सगळ्यात शेवटी मॉडेल आन्सर. याच्या पलीकडे काहीही करू नका, सगळं लक्षात राहून जाईल. ओके. आता काय प्रश्न असतील तर विचारून घ्या. लास्ट सेशन तुम्हाला आवडलं? येस. हा, मला फीडबॅक विचारायचा होता. कालच्या सेशन मध्ये जर तुम्हाला वाटतं की सर अजून काहीतरी ऍडिशनल हवे असेल तर तसं पण आपल्याला काहीतरी करता येऊ शकतं. फक्त 2च लेक्चर्स आपले झालेत, जेणेकरून इथं माझा ऑब्जेक्टिव्ह आहे की तुम्ही कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त ऍग्रीला मार्क घ्या. ओके. का घ्या, तर मग माझे पण ऍडमिशन वाढतील. ठीक आहे. जोक सपाट. नाही, जात भाई आपण सगळेच, फायदा झाला पाहिजे. ओके. सर तुम्हाला काय वाटत असेल की सर अजून ऍडिशनल हे पाहिजे तर तुम्ही ते सांगू शकता, म्हणजे मला तसे मॉडिफिकेशन अपकमिंग लेक्चर्स मध्ये करता येतील. डेटा गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह केस स्टडीज, ठीक आहे, करता येऊ शकतं, आपल्याला करता येऊ शकतं 100%. ओके. मी प्रयत्न करेल, इथून पुढं हा डेटा पण घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करेल मी. येस, चालेल. डन, चालेल. प्रश्न संपले असतील तर या गुड नोटवर आपलं दुसरं सेशन इथे कन्क्लूड करू. या गुड नोटवर हे सेशन मी थांबवतो. थँक्यू.